चालू करतो. मग आपल्याला गोष्टी कोणकोणत्या हव्यात? 10 मिनिट लेट रेकॉर्डिंग सुरू करतोय आपण. पहिलं लेक्चर आहे आपलं, सर्वांसाठी ओपन आहे. डेट आहे 21 जुलै 2026. गोष्टी लागणार आहेत झूम. मग तुम्ही ब्राउझरवरती ओपन करा, ऍप्लिकेशन डाउनलोड केलं, खूप चांगलं आहे. तुमच्या जीमेल आयडीने साइन इन करून ठेवायचं, हे मॅन्डेटरी आहे. झूमला साइन इन कसं करायचं? खूप सोपी गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीचं नॉलेज युट्यूबला आहे. एक दिवस OTT बघू नका, रील कमी बघा, युट्यूबला जाऊन बघाल झूमला साइन इन कसं करायचं. आधी स्वतः ट्राय करा मित्रांनो, नाही आलं तर युट्यूबला जा. त्यात तुम्ही गेलात, जस्ट झूमला गेलात असं की एक डाव्या बाजूला तुम्हाला दिसतं लॉग इन कसं करायचं. ट्रेडिंग व्ह्यूला लॉग इन कसं करायचं? इथून, बरोबर, इथून करायचं. लेफ्ट साईडला स्क्रीन शेअर करतो मी. इथून बोलतोय पण स्क्रीन शेअर नाही केलेली. आता स्क्रीन माझी शेअर आहे. 1 मिनिट, पार्टिसिपंट स्क्रीन माझ्या समोरून गेली. इथून तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूला लॉग इन करू शकता. फ्री ट्रेडिंग व्ह्यू असेल चालेल, यस चालेल, तिथं पेड लगेच करायची काही गरज नाहीये. इसेन्शियल वगैरे पण नसेल तरी पण चालून जाईल. बॅक ट्रॅकिंग जेव्हा मी तुम्हाला करायला होईल महिन्याभराने, तेव्हा इसेन्शियल घेतलं तरी चालेल, किंवा मी तुम्हाला अल्टरनेटिव्ह साईट सांगेल, त्याच्यावरती तुम्ही बॅक ट्रॅकिंग करू शकता. fastbull.com आहे, gocharting.com आहे, ही नावं लिहू शकता. fastbull.com, gocharting.com. ट्रेडिंग व्ह्यूला ऑप्शन आहेत, फ्रीमध्ये तुम्हाला थोडंसं बॅक ट्रॅकिंग करायला भेटेल. आता बघा तुमच्या समोर एक इथे ट्रेड एंट्री फॉर्म झालेली आहे. 4074 वरून हा सेल आहे, आणि आत्ताच्या आत्ता हा 62 म्हणजे 120 पिप्स खाली आलेला आहे 10 मिनिटांमध्ये आपण सेशन स्टार्ट झाल्यावरती. असे ट्रेड तुम्हाला पकडायला फक्त सीआरटीचं नॉलेज पुरेसं आहे का? यस. सीआरटी बॅच मध्ये मी महत्वाच्या 2 एंट्री मॉड्यूल्स घेतलेत का? यस. पेड बॅच मध्ये मी अजून उरलेले 2 एंट्री मॉड्यूल घेणार आहे का? हो, घेणार. सीआरटी हे नॉलेज जे आहे ते ऍक्च्युली वेगळं नाहीये, आयसीटी आणि एसएमसीचा भाग आहे. त्याला सेपरेट का घ्यायचंय? कारण त्याच्यावरच्या एंट्रीज आपल्याला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. त्यासाठी मी त्याला सेपरेट पुन्हा घेणार आहे. एक आठवडा आपल्या या बॅचचा सीआरटीला जाणार आहे. एसएमसीला जवळपास 15 ते 20 दिवस जाणार आहेत. त्याच्यानंतर सीआरटी होईल, त्याच्यानंतर आयसीटी होऊन जाईल प्युअरली. आयसीटी नंतर आपली जी 2CR स्ट्रॅटेजी आहे, जी मी ह्याच्याकडे, एक युट्यूबर आहेत माझे फ्रेंड पण आहेत, मित्राचे मित्र आहेत जवळचे, अतुल नाव आहे त्यांचं, त्यांच्याकडून शिकलो होतो. ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. मी स्वतः ती शिकण्यासाठी 1 आठवड्याचा फक्त कोर्स होता. 18,000 रुपये ते शिकण्यासाठी मी स्पेंड केलेले आहेत. एसएमसी पेक्षा भारी आहे का? नाही. पण चांगलं आहे का? बॅक टेस्ट केलं प्रॉफिटेबल बनवू शकतो का? हो, बनवू शकतो. म्हणजे तुम्हाला प्रॉफिटेबल बनवणाऱ्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातली एक जरी तुमच्या कामाला आली तरी होऊन जाईल, एकामधले जरी तुम्ही मास्टर झाला तरी होऊन जाईल. पण दुसरी गोष्ट, कधी कधी त्या ज्यात तुम्ही मास्टर आहे त्याच्यानुसार एंट्री मॉड्यूल नाहीये, एंट्री बनत नाहीये, तर तुम्ही हे फॉलो करू शकता का? यस. काही वावड नाहीये याच्यामध्ये. असं अजिबात नाहीये की हे दूध आहे आणि हे चिकन आहे, सोबत नाही घेऊ शकत, असं काहीच नाहीये. ठीक आहे. क्रॉस काहीच नाहीये याच्यामध्ये, की समजा पॅटर्नवाले लोकांचं इथं क्रॉस असतं. यस. पॅटर्न मध्ये लिक्विडिटीचा कन्सेप्ट नाहीये. जे चार्ट पॅटर्न शिकवतात ना, बऱ्याच जणांनी क्लासेस केले, त्यांना फक्त पॅटर्न वगैरे शिकवले गेलेत. इथे त्याच्या अगेन्स्ट आहे का आपण? हो. पॅटर्न बनतात, हो. पॅटर्न लिक्विडिटी क्रिएट करण्यासाठीच पॅटर्न चार्टवरती बनले जातात, आणि त्या पॅटर्नची लिक्विडिटी सुद्धा घेतली जाते. मी पॅटर्न जरी शिकवले तर पॅटर्न सोबत, समजा एम पॅटर्न आहे, त्याच्यासोबत लिक्विडिटी कन्सेप्ट पण शिकवणार आहे, ऑर्डर ब्लॉक कन्सेप्ट पण शिकवणार आहे. त्याच्यानंतर तो पॅटर्न शिकवणार आहे की हा पॅटर्न असा का होतो. तुम्हाला ट्रेडिंग मध्ये आतापर्यंत शिकवलं असेल, असे पॅटर्न असतात, पॅटर्न का होतात, कशामुळे होतात ते शिकवले का? नाही. ऑर्डर ब्लॉक काय असतो, कशामुळे होतो, शिकवलं का? नाही. फेअर व्हॅल्यू गॅप कसा असतो, इन्व्हेस्टमेंटच ऍक्च्युली बऱ्याच जणांना चुकीची शिकवलेली आहे, ते मी करेक्ट केलेली आहे. सगळ्यांकडे इन्व्हेस्टमेंटची रेकॉर्डिंग आहे. त्याच्या पलीकडे इन्व्हेस्टमेंट मध्ये माझ्याकडे काय आहे का? नाही. मी सगळं ऑलरेडी फ्रीमध्ये, पेड बॅच मध्ये, सेशन मध्ये सांगितलंय. पेड बॅच मध्ये इन्व्हेस्टमेंट अजून जास्त त्याची प्रॅक्टिस केली जाईल. तुमचं चुकलंच नाही पाहिजे याची काळजी घेतली जाईल. कॅरेक्टर इम्पल्स कसं ओळखलं जातं हे लवकर बघितलं जाईल. ठीक आहे. आणि मी जी लिस्ट सांगत होतो त्याच्यामध्ये काय, तर झूम ऍप्लिकेशन, गुड इंटरनेट कनेक्शन असलं पाहिजे. एखादा टॅबलेट जुना असेल चालेल, 8-10 हजारला भेटतात. जुना लॅपटॉप असेल चालेल. पीसी पाहिजे, त्याला कॅमेरा असला पाहिजे. जर पीसी असेल तर कॅमेरा ऑन ठेवावाच लागेल. त्याच्यामध्ये गत्यंतर नसणार आहे. त्यामुळे तुम्ही जिथे बसाल, मेक शुअर की आजूबाजूला नॉईज नाहीये, तुम्ही अशा रूम मध्ये बसला नाहीयेत की जिथे कोणतरी तुमच्याशी येते, गप्पा मारते, लहान मुलं येतात, त्रास देतात. फक्त 1-1.5 तास, 1-1.5 महिना तुम्हाला हे करायचंय, 3 महिने करायचंय. नंतर लाईव्ह सेशनला पण तुम्हाला हे करायचंय. 3 महिने आपलं हे चालणार आहे. 1.5 महिना एज्युकेशनला जाईल, 2 महिने जातील जवळपास, आणि नंतर ना आपल्याकडे राहील 1 महिना लाईव्ह ट्रेडिंगसाठी. लाईव्ह ट्रेडिंग पण आपण ह्याच्यात करणार आहे. तुम्ही जी मला फी देताय ती तुम्हाला 3ऱ्या महिन्यामध्येच रिकव्हर करून देणार आहे मी ट्रेडिंग मधून, याच्यातून. येस. जे लोकांचा कॉन्फिडन्स डाऊन असेल ते सुरुवातीला डेमो अकाउंटवर प्रॅक्टिस करतील. ज्या लोकांना थोडासा कॉन्फिडन्स जास्त आहे, जे थोडेसे अग्रेसिव्ह कॅटेगरी मध्ये मोडतात, करायला तयार आहेत रिअल मध्ये 3rd मंथला,
तर त्यांची थर्ड मंथ मध्येच होईल, पण फक्त मी दिलेले ट्रेड घ्यायचे त्यांनी त्यावेळेस थर्ड मंथ मध्ये, दुसरं स्वतःचं काहीच करायचं नाही. अख्खेचे अख्खे दिलेले पैसे रिकवर होणार का यस होणार, डिपेंड करतं की तुमचं अकाउंट साईज किती आहे काय. एखाद्याने $50 अकाउंट काढलं तर त्याची होईल नाही होईल त्याची मी गॅरंटी नाही देऊ शकत, कारण अकाउंटच $5,000 आहे. पण 25,000 रिकवर करायचे तर ऑफकोर्स 50,000-1,000 तरी अकाउंट असलं पाहिजे. त्या केसमध्ये ते एका महिन्यात रिकवर होण्याचे चान्सेस आहेत. अदरवाईज तुम्ही प्रत्येक जण डफा सरांसारखं $50 वरती $500 नाही काढू शकणार. ठीक आहे, त्यामुळे तसं गोल पण नाही ठेवायचं की प्रत्येक महिन्यात तुम्ही $50 वरती $500 काढाल. पॉसिबल प्रत्येकासाठी ते नाहीये. बर, वीकडेज मध्ये आपली बॅच असणार आहे. 8 ते 9:30 आपला टाइम असेल. हेडफोन कनेक्ट करायचे, वायर्ड असू दे किंवा वायरलेस असू दे. ठीक आहे, आणि माईक ज्यावेळेस काय डाऊट विचारायचे शिकून झाल्यावरती त्याच वेळेस ऑन करायचा किंवा हँडरेज करायचा अगोदर. बाकी मग नोटबुक घेऊन बसायचं, पेन ठेवा, पेन्सिल्स ठेवा, कलर वगैरेच्या पेन्सिल ठेवल्या तरी चालतील, कारण बऱ्याच ठिकाणी आपण डायग्राम्स काढणार. फॉर एक्झाम्पल ऑडिओ ब्लॉक काढला, बुलिश ऑडिओ ब्लॉक, मग तुम्ही ग्रीन मध्ये तो काढला, किंवा ब्रिकर ब्लॉक जो सप्लाय झोन त्याला रेडने हायलाइट केलं असं लाईन्स काढल्या पेन्सिलने, तर ते अजून छान दिसेल, त्याचा फायदा होईल तुम्हाला. कोणीतरी चॅटमध्ये काही बोलतोय का? सकाळी का इव्हिनिंग? साहजिक आहे, इव्हिनिंगला आहे, सकाळी नाहीये. सकाळी कोणाला पॉसिबल होईल असं मला वाटत नाही. मलाच स्वतःला पॉसिबल नाही व्हायची सकाळी 8 ते 9:30ची बॅच. त्यामुळे इतरांकडनं मी ती अपेक्षा कधीच ठेवत नाही जे मला स्वतःला शक्य होत नाही. ठीक आहे, ह्या झाल्या गोष्टी ज्या लागणार आहेत. आता मी तुम्हाला प्लॅन ऑफ ऍक्शन सांगतो की कसं जायचंय, काय करायचंय. जस्ट अ सेकंड, गिव्ह मी अ मिनिट. लोक किती जॉईन आहेत हे पाहिलंच नाही मी. 43 लोक जॉईन आहेत, मी सोडून 42 लोक जॉईन आहेत. ठीक आहे, 42. गिव्ह मी अ मिनिट, मी ते बुक शोधतोय माझ्या डाउनलोड्स मध्ये जे मी बनवलेलं आहे, आणि जे माझ्या फोल्डर मध्ये ते शोधतोय. म्हणजे आयसीटी वरती आधारित आहे. आय गॉट इट. स्क्रीन शेअरिंग सुरू करतो. हे जे बुक आहे मी ते बनवलंय, काही गोष्टींचा रेफरन्स घेतलाय, काही गोष्टी ऍड केल्यात. त्याचं नाव दिलंय आयसीटी गीता. गीता कशासाठी? तर आपल्या धर्मामध्ये सगळ्यात जे पुस्तक आहे त्याला रेफरन्स म्हणून मानतात, त्याला भगवद्गीता मानतात. करेक्ट, गीता. तर मी बायबल असं नाव देणार होतो, ऍक्च्युली त्या कल्चरमध्ये बायबल असं बोलतात, पण म्हणलं बायबल नाव कशाला द्यायचं, सो आयसीटी गीता असं त्याला नाव दिलंय. याच्यामध्ये आयसीटी मधले सगळे कन्सेप्ट आहेत. जवळपास 150 पानांचं हे पुस्तक आहे. बॅच करणाऱ्या प्रत्येकाला हे भेटणार आहे का? बॅच झालं, यस. यातला प्रत्येक कन्सेप्ट आपण घेणार आहोत का? यस. आयसीटी मधली ईच अँड एव्हरी गोष्ट याच्यामध्ये आहे. तुम्ही सिलेबस याच्यामध्ये पाहू शकता. या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहे. आपल्याला याच्यामध्ये जवळपास 20 तास लागणार आहेत. 20 तास रोज आपण 1.5 तास केलं तर आपल्या एक 15 ते 16 लेक्चर्स मध्ये या गोष्टी होऊन जातील. आणि त्याची प्रॅक्टिस पण आपण लाईव्ह चार्ट मध्ये वगैरे मध्ये करणार आहोत. माझ्याकडे एसएमसीचं पण असंच पुस्तक आहे. एसएमसीच्या पुस्तकाची जी लेंथ आहे ती आहे 63 पेजेस. त्याचं नाव दिलंय मी एसएमसी मास्टरी हँडबुक, त्याला जे नाव दिलंय ते. तर ती पण अशीच आहे, याच प्रकारे पॅटर्न आहे. त्यातले पण सगळे कन्सेप्ट आपण घेणार आहे. जर मी तुम्हाला एसएमसीचे सिलेबस गोष्टी मला तुम्हाला वाचून दाखवायच्या झाल्या तर फक्त हेच नाही की ऑडिओ ब्लॉक वगैरे, आपण काय काय घेणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपण सुरुवातीला, समजा कोणीतरी व्यक्ती असा असेल जो पूर्ण बेसिक मधून आलेला आहे, ज्याला कॅन्डल्स पण व्यवस्थित समजत नाही, तसं जर कोणी असेल तर आपण कॅन्डल्सकडे थोडंसं, जसं आपण ऑफलाईन मध्ये गेलो तसं जाणार आहे. नंतर ना आपण जाणार टाइम फ्रेम काय असतं, त्याचा अभ्यास कसा करायचा, ट्रेडिंग व्ह्यू मध्ये कसा टाइम फ्रेम्स वगैरे बदलायचा. नंतर ना एकदम बेसिक झालंय, करेक्ट. मग त्याच्यानंतर ना आपण जाणार आहे की एक थेअरी मध्ये जाणार आहे की रिटेल ट्रेडर जो आहे तो का लूज करतो, स्मार्ट मनी जो असेल इन्स्टिट्यूशन हे का जिंकतात, त्या माइंडसेटकडे, त्याच्या मागच्या गोष्टी कारण काय आहेत ते समजून घेणार आहोत.
त्यानंतर ना आपण मार्केट स्ट्रक्चरला सुरुवात करणार, मग सुरुवात त्याच्यातून होते पुल बॅक, नंतर येतो इन्ड्युसमेंट. पुल बॅक्स मध्ये मल्टिपल टाइप्स मी घेणार आहे, जे आपण ऑफलाईन सेशनला ऑफकोर्स घेऊ शकत नव्हतो, सीआरटीला पण आपण नाही घेतले. सिंपल पुल बॅक, कॉम्प्लेक्स पुल बॅक, शॅलो पुल बॅक, डीप पुल बॅक, असे थोडे थोडे प्रकार आहेत, मायनर डिफरन्स आहेत त्याच्यामध्ये, ते मी घेणार त्याच्यामध्ये. नंतर पुल बॅक झालं की इन्ड्युसमेंट घेणार, व्हॅलिड इन्ड्युसमेंट, इनव्हॅलिड इन्ड्युसमेंट कोणती असते ती घेणार. त्यानंतर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, चेंज ऑफ कॅरेक्टर, मग त्याच्यामध्ये कंटिन्युएशनला कोणतं महत्वाचं आहे, रिव्हर्सलला कोणतं महत्वाचं आहे ते बघणार. स्मॉलर टाइम फ्रेम मध्ये त्याचं काय महत्व आहे, हाय टाइम फ्रेम मध्ये त्याचा रेफरन्स कसा घ्यायचा, इम्पल्स कॅरेक्टर कसं ओळखायचं ते सांगणार. त्यानंतर ऑर्डर ब्लॉक्स, ऑर्डर ब्लॉक्सला ऍक्च्युअली ऑर्डर किती टॅप आहेत, आपला जो इंडिकेटर आहे तो कसा त्याच्यामध्ये आपली मदत करतो, त्याचा जो रेट आहे तो आपल्याला कसा खूप फायदेशीर आहे ते आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे, ऑर्डर ब्लॉकमध्ये. आणि हे जे पीओआय वगैरे असतात त्याच्यामध्ये जे झोन, डिमांड झोन आणि सप्लाय झोन आहेत. नंतर मग आपण ऑर्डर ब्लॉकच्या अगोदरचा टॉपिक आहे ऍक्च्युअली, फेअर व्हॅल्यू गॅप आणि इम्बॅलन्सेस, आपण तो बघणार. इनबॅलन्स म्हणजे काय की मार्केटने काहीतरी अर्धवट सोडलेलं आहे, म्हणजे काहीतरी राहिले तिकडे. तराजूमध्ये एकाच बाजूला खूप जास्त वजन भेटलं, दुसरी बाजू तशीच मोकळी राहिली, आणि खूप जास्त वजन दुसरी बाजू जी असमतोल असल्यामुळे तिथे मिटिगेशन राहिले बऱ्याच गोष्टींचं, तर त्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. इन्स्टिट्यूशनसाठी ते फेअर व्हॅल्यू गॅप का महत्वाचे असतात ते, मग आयएफसी कॅन्डल आहे ते समजून घेणार आहे, डिस्प्लेसमेंट किंवा आयएफसी, ते जे दोन टॉपिक आहे ते आपण समजून घेणार. नंतर आपण फोकस करणार 1-2 लेक्चर फक्त लिक्विडिटीवरती, लिक्विडिटीचे प्रकार कोणकोणते असतात, मग त्यात काय काय येतं, इन्व्हेस्टमेंट येतं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर लिक्विडिटी, चॉर्च लिक्विडिटी, सेशन लिक्विडिटी येते, डे हाय डे लो लिक्विडिटी येते, 4 अवर कॅन्डल 1 अवर कॅन्डल लिक्विडिटी येते. हे सगळं आपण त्यात व्यवस्थित समजून घेणार आहोत, कोणकोणत्या प्रकाराला लिक्विडिटी म्हणतात. आणि आपण लिक्विडिटी ऍडव्हान्स टाईपचे शिकणार आहे की लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर आपण एंट्री मारली पाहिजे, याचा आपला प्रयत्न असणार आहे, लिक्विडिटी घेण्याच्या अगोदर नाही. लिक्विडिटीच फ्युएल असतं जे मार्केटला मूव्ह करतं, ज्यांना माहित नसेल लिक्विडिटी म्हणजे स्टॉप लॉसेस. हे सगळे टॉपिक्स आपण घेणार आहे. हे झालं एसएमसी मधलं सांगतो मी, करेक्ट. अजून आपलं टॉपिक पुढे आहे की फिबोनाची घेणार आपण, मग त्याच्यामध्ये प्रीमियम झोन, डिस्काउंट झोन ते घेणार मी. ती याच्यामध्ये ओपनच होती का ती बघतो, बोलता बोलता ते करतो. फिबोनाची, प्रीमियम, डिस्काउंट, इक्विलिब्रियम वगैरे ते सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ना पीओआय ला एकदा डेफिनेटली घेतलं पाहिजे. ए प्लस पीओआय कोणते असतात, काय असतात ते बघू. आणि मग त्याच्यानंतर सुरुवात करायची एंट्री मॉड्यूल्सला. एंट्री मॉड्यूल्समध्ये मल्टिपल टाईप्स आहेत, एसएमसी मध्ये जवळपास 6 ते 7 प्रकार आहेत एंट्रीचे, ते आपण करणार आहे. 1 मिनिट, मी एसएमसी हँडबुक आहे का इथे शोधतो. एसएमसी आहे माझ्याकडं, पेनड्राईव्ह मध्ये घेतलं होतं त्या दिवशी सेशनला येताना. एसएमसी नाही, फायनान्शियल ट्रेडिंग सायकोलॉजी, त्याचं नाव माझ्या लक्षात नाहीये. जस्ट अ सेकंड, मी नाव दिलंय त्याला एसएमसी मास्टरी, पण पीडीएफला ते नाव द्यायचं राहिलंय माझं. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. भेटलं. हा, 63 पेजेसचं हे जे बुक आहे, माझ्याकडे डेटा खूप आहे त्याच्यामुळे थोडासा शोधायला टाइम लागला. याच्यात तेच सगळे असतील. मला पुढचे टॉपिक्स मी काय ठेवले ते आठवत नव्हते, सो मी पीडीएफ शोधली. हा, करेक्ट. एंट्री मॉड्यूल्स झाले की मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस कसं करायचं, बरोबर. हा एक महत्वाचा पॉईंट आहे. मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस म्हणजे 5 मिनिट, 15 मिनिट, 1 तास यांचं रिलेशन कसं लावायचं. ज्यांना स्काल्पिंग करायची आहे त्यांनी 15 मिनिट, 1 तास यांचं रिलेशन कसं लावायचं आणि कसे ट्रेड घ्यायचे, कोणत्या झोनला बघायचं, कोणत्या टाइम फ्रेम मध्ये एंट्री करायची ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. द प्लेबुक म्हणजेच काय की ट्रेडच्या 7 स्टेप आहे त्याच्यामध्ये, 7 स्टेप्स आणि 1 डिसिजनल फ्लो. हे सगळं त्याच्यामध्ये थोडंसं वरच्याच टॉपिकवरती डिपेंडंट आहे. ट्रेड मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट आली, डिसिप्लिन ठेवायचं आलं, पर डे रिस्क वगैरे सगळ्या गोष्टी आल्या ते करणार आहे. ट्रेडिंग सायकोलॉजीचा थोडासा अभ्यास करणार आहे, बस. मग हे झालं, एसएमसी संपलं. एसएमसी संपलं की आपण जाणार सीआरटी कडे. ठीक आहे. सीआरटी संपलं, हे पुस्तक तुम्हाला भेटणार आहे का? येस, भेटणार आहे. एसएमसी संपलं की आपण जाणार सीआरटी कडे. सीआरटी झाल्यावरती, सीआरटी मध्ये पण माझ्याकडे बुक आहे पूर्ण सीआरटीचं, एक 25-30 पानांचं आहे, स्वतःच बनवलेलं आहे ते सुद्धा. सीआरटी झालं की नंतर आपण आयसीटी कडे, जे आपल्याकडे इथे जे बुक आहे त्याच्याकडे. हे तिन्ही बुक्स तुम्हाला देणार का? यस. इंडिकेटर्स जे आपले आहेत, जे तुम्हाला इथे दिसतंय, सीआरटीचं इंडिकेटर इथे समोर लावलेलं आहे, फेअर व्हॅल्यू गॅप, एफव्हीजी, सगळ्या गोष्टी. ह्याच्यामध्ये मी बीपीआर पण ऍड करणार आहे. युनिकॉर्न वगैरे ऍड केले की तो आयसीटी इंडिकेटर होऊन जाईल, त्यामुळे त्या गोष्टी ऍड नाही करणार, ऑलरेडी माझ्याकडे तो सेटअप आहे.
मी तुम्हाला आयसीटीचं पण इंडिकेटर देईल, सीआरटीचं पण देईल, एसएमसीचं पण देईल, पण ते देण्यासोबत त्याला वापरून पैसे कसं कमवायचं ती अक्कल मी तुम्हाला अगोदर देईल, ते नॉलेज मी तुम्हाला अगोदर देईल. ठीक आहे. ते नॉलेज आल्यानंतर ना हे इंडिकेटर्स तुम्हाला जेवढा फायदा करून देऊ शकतात. करेक्ट. मी एखाद्या माझ्या लहान मुलाला गाडीची चावी दिली आणि म्हटलो की ही तुझी आहे, घे. आणि त्याला माहितीच नाही, त्याचे पायच पुरत नाहीत त्या ब्रेक आणि ऍक्सिलेटर पर्यंत. त्याला ते नॉलेजच नाहीये. समजा एखादा आहे जो 17-18 वर्षाचा आहे, पण त्याला नॉलेजच नाहीये, त्याला तेवढा फायदा होईल का? नाही, फायद्यापेक्षा जास्त नुकसान होईल. पण जर मी एका व्यक्तीला प्युअरली शिकवलं, स्वतः करून दाखवलं, नॉलेज दिलं, प्रॅक्टिस करून घेतली व्यवस्थित आणि त्याच्यानंतर ना ती गाडी दिली, तो काय करेल? त्याचा फायदा करून घेईल. येस, त्याला त्याचा फायदा होईल. त्या प्रकारे या सिस्टीम्स आहेत. या सिस्टीम्स कशा वापरायच्यात, या सिस्टीम मधून प्रॉफिट कसं मिळवायचे हे मी तुम्हाला शिकवेल. समोर आपल्या सीआरटी वाली सिस्टीम आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची स्वतःची ऑटोमेटेड सिस्टीम आहे, स्वतः बनवलेली आहे. इन हाऊस डेव्हलपमेंट आहे आपलं. ठीक आहे. आता हे फिबोनाची जे मी तुम्हाला सांगितलं होतं ऑफलाईन सेशनवाल्यांना आठवेल, ते पण मी ह्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे. तर जास्त गोष्टी सीआरटी मध्ये इन्क्लूड केल्या तर ती सीआरटी राहणारच नाही, ती आयसीटी किंवा एसएमसी होऊन जाईल. त्याच्यामुळे सीआरटी मध्ये आता एवढंच. ह्याच्यात अजून ऍड केलं तर फक्त मी बीपीआर ऍड करणार आहे बस. आणि ऑडिओ ब्लॉग सगळ्या गोष्टी ते एसएमसीचा सेटअप आपल्याकडे आहेच. या सगळ्याचा ऍक्सेस तुम्हाला भेटणार आहे का? हो. जेव्हा पूर्ण सगळं शिकून होईल, तुम्ही ट्रेडिंगसाठी रेडी हॉल, जे कम्प्लीट नवीन लोक आहेत त्यांना डेमोवरती मी प्रॅक्टिस करायला लावेल, तेव्हा पण याची गरज लागेल. ट्रेडिंग व्ह्यू पेड असायची गरज आहे का सर? याच्यासाठी अजिबात नाही. पण जेव्हा तुम्ही स्क्रीन समोर नसता, तो वाला डेटा जेव्हा तुम्हाला चेक करून बघायचा असतो, फॉर एक्झाम्पल मी स्क्रीन समोर असतो फक्त दिवसात 3 ते 4 तास, पण मग मागच्या पूर्ण उरलेल्या 16-17 तासात काय झालंय मला बघायचं, त्यावेळेस मला रिप्ले फीचर कामाला येतं. बार रिप्ले फीचर असेल, बाकीच्या गोष्टी असतील. आता ट्रेडिंग व्ह्यू देतं बरंच, आपण त्यातलं वापरतो खूप कमी, 10-15%. तर मी स्वतःचं पण एक टूल बनवतोय, ते पण मी लॉन्च करणार आहे, पण ते लगेच नाही, आपली बॅच होईपर्यंत लॉन्च नाही होणार. त्याच्यामध्ये बार रिप्ले वगैरे सगळे फीचर्स असणार आहेत. आणि ट्रेडिंग व्ह्यू जे घेतोय 40-50 हजार, फक्त नोव्हेंबरमध्ये त्यांची ऑफर असते. त्यावेळेस तुम्ही लोक नोव्हेंबरमध्ये इसेन्शियल घेऊन टाका. त्याच्या अगोदर मी तुम्हाला इसेन्शियल पण मिळवून देईल. एक व्यक्ती आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, तो ट्रेडिंग व्ह्यूचे ऍक्सेस मिळवून देतो. आणि कन्फर्म वाला व्यक्ती आहे, फसवणारा व्यक्ती नाही. असे फसवणारे खूप आहेत, पण तो व्हेरीफाईड आहे. ट्रेडिंग व्ह्यू मध्ये त्याचा कोणतरी जॉबला आहे, तो तिथून आपल्याला ऍक्सेस देतो खूप कमी पैशामध्ये. म्हणजे 2700-2800 मध्ये तो इसेन्शियल 3 महिन्याचं देतो. ज्याचं की तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू कडनं घेतलं तर ऍक्सेस पकडून 4,000-4,200 रुपये लागतात. तर तो ट्रेडिंग व्ह्यूचा ऍक्सेस आपल्याला मिळवून देईल कमी पैशात. यस, मिळवून देईल. प्रीमियम पण जे 4-4.5 हजारला असतं तो पण कमीत देईल. तर कधीचा भाग झाला? नॉलेज घेतल्यानंतर, जेव्हा आता तुम्हाला लागतंय त्यावेळेसचा भाग झाला. बरोबर. अगोदर तुम्हाला काय करायचंय? अगोदर जी लोक आहेत ज्यांना चालता येत नाहीये, त्यांना आधी रांगायला शिकायचंय, चालायला लागायचंय. ज्यांना चालता येते त्यांना पळायला शिकायचंय, ज्यांना पळता येते त्यांना सायकल चालवायला शिकायची, ज्यांना सायकल येते त्यांना मी टू व्हीलर शिकवणार आहे. असं एक 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 करत करत पुढे 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 घेणार आहे. आणि नंतर ती स्टेज येणार आहे की तुम्ही सेल्फ डिपेंडंट ट्रेडर व्हाल. मग ही तुम्हाला ही ऑटो ड्रायव्हिंग जी तुमची 4 व्हीलर आहे ती ऑटोमॅटिकली चालवणारी सिस्टीम मी तुम्हाला देणार आहे. जे लोक अजून रांगायला शिकलेले नाहीयेत त्यांना टाइम जास्त लागेल. यस. प्रॅक्टिस जास्त करायला लागेल. यस. जे लोक ऑलरेडी 4 व्हीलर चालवायला कशी माहिती आहे किंवा काय आहे, पण चुकीचं नॉलेज आहे, त्यांना ते थोडंसं पुसायला लावेल मी नॉलेज. त्यातल्या वर्किंग गोष्टी ठेवा, बाकीचं सगळं क्लिअर करा, शून्यातून सुरुवात करा म्हणेल मी. पण तुम्हाला ते तर माहिती असणार, ऍटलीस्ट तुम्हाला रांगण्यापासून सुरुवात नाही करायला लागणार. ऍटलीस्ट तुम्ही त्या ह्याला असाल की बाबा बॅलन्स कसा ठेवायचा हे चालवताना, बेसिक डिसिजन्स कसे घ्यायचे. करेक्ट. तर त्याचा मला फायदा होईल. येस. जे शून्यातून सुरुवात करतात त्यांना काय आहे का की बाकीच्यांना लवकर येईल, मला नाही. नाही, 3 महिन्यानंतर तुम्ही ह्यांच्या लेवलला असाल. जे 0 मधून आहेत ना, 3 महिन्यानंतर तुम्ही ह्यांच्या लेवलला असाल. फक्त यांना समजा 1 तास प्रॅक्टिस करायची गरज आहे, तुम्हाला 2 तास करायची गरज आहे. का? कारण यांच्या आयुष्यातला बराचसा वेळ या गोष्टीला दिलेला आहे. एज डझंट मॅटर, तुम्ही त्या स्किलला किती टाइम दिला तो मॅटर करतो. तर त्यांनी दिले असतील मागे 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, त्यामुळे त्यांना रोज 1 तासाची प्रॅक्टिसची गरज असेल. जे बिगिनर आहेत पूर्णपणे त्यांना रोज 2 तासाच्या प्रॅक्टिसची गरज असेल. रोज 2 तास नाही जमलं सर, मला रोज अर्धा पाऊणच तास भेटला प्रॅक्टिसला, पण मी विकेंडला खूप टाइम काढला आणि तेव्हा 3-4 तास प्रॅक्टिस केली, चालेल का? हो, चालून जाईल. चालून जाईल. तुम्हाला हे का शिकायचंय? तुमचं जे करंट इन्कम सोर्स आहे, सुरुवातीला त्याच्या 40-50% इन्कम देऊ शकणारे इन्कम सोर्स, पॅरलल इन्कम सोर्स तुम्हाला बिल्डअप करायचंय. त्यासाठी हे शिकायचंय. नंतर मग याची स्ट्रेंथ वाढवायची, त्यात टाइम देऊन त्यात इम्प्रूव्ह करायचंय. ते 100% मॅचिंगला न्यायचं करंट इन्कम सोर्सला. तेवढा टाइम न देता, तेवढा वेळ शिकण्यासाठी पण न देता आणि काम करताना पण तेवढा वेळ न देता, तेवढा पॅरलल घेऊन जायचंय. त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमच्या करंट इन्कम सोर्सला मागे टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग तुमचा ट्रेडिंग प्रायमरी इन्कम सोर्स बनवायचा प्रयत्न करायचा. 6 मंथ्स कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल वगैरे बनायचं. मग त्याच्यानंतर तुमचा जो प्रिव्हियस इन्कम सोर्स आहे, जो आताचा सध्याचा करंट आहे,
त्याला ठेवायचं की सोडायचं तो तुमचा निर्णय असेल. पण आधी 6 मंथ्स इकडून कन्सिस्टंटली ते करायचं. ज्याला सोडायची गरज नाहीये तिकडे व्यवस्थित बॅलन्स राहतोय माझा वर्क लाईफ बॅलन्स, आणि इकडे मला संध्याकाळी टाइम भेटतोय किंवा सकाळी भेटतोय किंवा दुपारी भेटतोय, आणि मी हे दोन्ही गोष्टी करू शकतो. माझ्यामध्ये तेवढी एनर्जी पण मी मेंटेन करतोय, तेवढे माझे इसेन्शियल्स जे आहेत माझ्या बॉडीला तेवढे पण मी घेतोय. फॉर एक्झाम्पल प्रोटीन विटॅमिन जे काय असतील ते सगळं माझं असतं, मी एकदम एनर्जेटिक असतो. सर संध्याकाळी 8-9 वाजले तरी मी करू शकतो का? येस, तुम्ही ते न सोडता हे करू शकता. मी पण बरेच वर्ष केलंय, 4-5 वर्ष मी पण केलंय. दोन्ही साईड बाय साईड करता येतं, येस करता येतं. पण तिकडे ते तो सर्वस्वी निर्णय कोणाचा असेल तुमचा. पण कधी बोललो मी, आधी तुमचं करंट इन्कम सोर्सला तुम्ही ओव्हरटेक करू शकला ट्रेडिंग मधून, आणि कन्सिस्टंटली 6 महिने ती गोष्ट तुम्हाला करायला जमली, मग तो डिसिजन पॉईंट येतो, तेव्हा आपण चर्चा करू काय करायचं. तोपर्यंत कोणीही तुमचा प्रेझेंट इन्कम सोर्स वगैरे सोडायचा प्रयत्न अजिबात विचार पण नाही करायचा. कारण कोणतीही गोष्ट 2 वेळा होत असते. अगोदर एकदा ती मनात होते, नंतर रिअलमध्ये होते. तर मग मनातच नाही होऊन द्यायची ती गोष्ट तोपर्यंत. ठीक आहे. बरे, ह्या स्किल शिकायची. काही जण म्हणतात की सर 25,000 रुपये वगैरे खूप जास्त आहे. मी तर तुम्हाला म्हटलं की ऑफलाईनला एक्झाम्पल दिलं तर पिंपरी इन्स्टिट्यूटमध्ये काही लोक 5-5, 6-6 लाख रुपयाची फी ठेवतात. ठीक आहे, आता ज्याच्याकडे कोटभर रुपये आहेत त्या माणसाला 5-6 लाख रुपये जरी घेऊन जरी शिकवलं आणि त्याला एवढं पॉवरफुल बनवलं की महिन्याला 10 लाख तू 1 कोटीवरती कसे काढायचे, तर त्या माणसाला ते वर्थ आहे. येस, वर्थ आहे. ज्यांच्याकडे ते नाहीये त्यांच्यासाठी वर्थ आहे का? नाही. पण हे नॉलेज ऍक्च्युअल मध्ये एवढं पॉवरफुल आहे. त्याच्यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट पण मी तुम्हाला शिकवणार आहे. जे लोक ही कम्प्लीट बॅच करणार आहेत, फक्त एसएमसी करणार नाहीयेत, आलेला पैसा टिकवायचा कसा, तो ग्रो कसा करायचा ते पण शिकवणार आहे. ट्रेडिंग मधून तर करायचाच, पण बाकीचे ट्रेडिंग मधून आलेला पैसा परत टिकवायचा कसा, पुन्हा तो ट्रेडिंग मध्ये नाही घालवायचा किंवा इतर कोणतेही लायबिलिटीज घेऊन तो घालवायचा नाही, तो ऍसेट्स मध्ये कसा इन्व्हेस्ट करायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे. हे पण स्वतः मला अनुभवातून आलेलं ज्ञान आहे, ते पण मी तुम्हाला तिथे शिकवणार आहे. ऍसेट्स, लायबिलिटीज काय असतात, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्ही गेलं पाहिजे. म्हणजे सर्वस्वी तुमचं फक्त तुमचं आयटीआर भरायचं काम मी नाही करणार, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला माझी मदत होईल का? यस, डेफिनेटली होईल, ते करणार आहे. आणि समजा कोणी आयटीआरच नाही भरलेला, तेवढा माझा इन्कमच नाहीये, तर सर्वप्रथम मी ते काम करेल की तुम्हाला आयटीआर भरण्याजोगा इन्कम लेवलच्या लेवलला घेऊन जाईल. मग नंतर ना मग ते वाचवायचा कसा वगैरे त्या गोष्टी पुढच्या आल्या की सर आता मला टॅक्स वाचवायचा आहे, अगोदर मला टॅक्स भरायचा आहे, या लेवलला जायचं. ठीक आहे. आणि मग नंतर न वाचवायचं कशा, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पण सगळं आपण करू. बॅच का केली पाहिजे? कारण सांगितलं, प्रायमरी इन्कम सोर्सला एक अल्टरनेटिव्ह इन्कम सोर्स करण्यासाठी फीज एवढी का असली पाहिजे? कोणत्याही गोष्टीची किंमत, तुम्ही आता एखाद्या ठिकाणी जॉबला असाल, एखाद्या बिझनेसमध्ये असाल, तर तो बिझनेस तुम्ही किती चांगला करताय, त्या स्किलमध्ये तुम्ही किती पारंगत आहात, बरोबर. तुमच्या वेळेची किंमत कशी ठरते माहितीये? ह्युमन व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यू दोन गोष्टी असतात. समजा मी एखाद्या कंपनीत जॉबला आहे आणि माझा तिथं मासिक पगार आहे 1 लाख रुपये. 1 लाख रुपये मासिक पगार आहे आणि मी आठवड्याचे काम करतोय 45 अवर्स. आठवड्याचे 45 अवर्स काम करतोय म्हणजे मी महिन्याचे काम करतोय सपोज 180 अवर्स. 180 अवर्स मी काम करतोय, मला 1 लाख रुपये भेटतात. सिम्पली गणित लावायचं, कॅल्क्युलेटर ओपन करतो, तुम्हाला सांगतो हे असंच ठरतं. 180 अवर्स मी काम केलं, 180 अवर्स काम केलं, 1 लाख रुपये झाले. थांबा, हे काहीतरी गणित चुकतंय का? 555.55 गुणिले 180 करू द्या मला. हा, करेक्ट आहे. एका तासाची तुमची व्हॅल्यू आली 555 रुपये. कशी आली 555 रुपये? तुम्ही महिनाभर केलेले तास काढले आणि तुम्हाला महिन्यातून येणारा इन्कम काढला. एका तासाची व्हॅल्यू किती आली? 555 रुपीज. ही तुमची जी तासाची व्हॅल्यू आहे, ही जी तुमची महिन्याची व्हॅल्यू आहे, तुमच्या फॅमिलीचा, तुमच्या हक्काचा हा जो वेळ आहे, जो तुम्ही विकता एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या बिझनेसमध्ये, त्याची जी ही व्हॅल्यू आहे ती कशाच्या आधारावर ठरवली जाते माहितीये? जेव्हा जॉब असेल तेव्हा कशाच्या आधारावर ठरवली जाते माहितीये? तुमची स्किल किती भारी आहे आणि किती रेअर आहे. तुमच्यासारखं नॉलेज असणारे, त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये तुमच्यासारखं नॉलेज असणारे किती लोक आहेत आणि तुम्ही त्या नॉलेजमध्ये किती तरबेज आहात, या दोन गोष्टींवरती. बांधकाम करणारा जो आहे त्याला बांधकामाची कधी कामं भेटतात, कधी नाही भेटत, बरोबर. एखादा हातमजूर किंवा एखादा डिलिव्हरी बॉय असेल, त्याला किती इन्कम भेटतं रे महिन्याचं? तेवढ्याच तास मेहनत करतो तो, त्याला किती भेटतं? 30-40 हजार भेटतं. एखादा उबेर चालवणारा व्यक्ती असेल, खूप मेहनत करतो, पण त्याला किती भेटते महिन्याचं? खूप मेहनत करून सुद्धा, 16-16 तास चालून सुद्धा, रोज 200-250 किलोमीटर चालून सुद्धा त्याला भेटतात 30 ते 40 हजार रुपये. का भेटतात त्याला? कमी का भेटतात? एखादा त्याच्याहून कमी काम करणारा व्यक्ती आहे, त्याला जास्त भेटतात का? पैसा नॉलेजचा आहे, स्किल्सचा आहे. पैसा ह्याचा नाही की कोणी किती कष्ट केलं, याचा हे आहे की कोणाला किती नॉलेज होतं आणि त्यांनी ते योग्य ठिकाणी कसं लावलं. म्हणजे तुम्हाला किती ज्ञान आहे, तुम्ही किती हुशार आहे, याच्यावर तुमची व्हॅल्यू नाही ठरत.
तुम्ही ते कसं वापरता, कधी कुठे कसं इम्प्लिमेंट करता, त्याच्यावर तुमची व्हॅल्यू ठरते. ज्ञान असलं पण पाहिजे आणि ते व्यवस्थित वापरलं पण पाहिजे. या दोन गोष्टी योग्य ठिकाणी वापरलं पण पाहिजे. मग तर ज्ञान असलं आणि योग्य ठिकाणी वापरले की तुमच्या वेळेची किंमत वाढते. एखादा बिझनेसमॅन असतो तो कोट्यांनी का कमवतो? कारण जनरली एका माणसाकडे असतात दिवसात 24 तास, महिन्यामध्ये झाले त्या माणसाकडे 720 तास. जर माझ्या एका तासाची किंमत 555 आहे, तर मॅक्सिमम मी किती जरी ताणलं तरी मी किती रुपये कमवू शकतो? 3,99,600. मग ते बिझनेसमॅन वाली लोक समजा किती कोटींमध्ये का कमवतात? का कमवतात? कारण त्यांच्याकडे खाली काम करणारी जी लोक असतं, पहिली सिस्टीम असती यू वर्क फॉर मनी, दुसरी सिस्टीम असती पीपल वर्क फॉर युअर मनी. मग त्याच्यामध्ये कसं असतं की लोक तुमच्यासाठी काम करत असतात. 1000 लोक आहेत माझ्याकडे आणि 1000 लोक ते 24 तास काम करतात. मग किती झाले? आणि मग 30 दिवस काम केले, किती तास झाले? 7,20,000 तास झाले. एकट्याचे किती तास होते मगाशी? एकट्याचे किती तास होते बघा, हा नंबर किती आहे? 7,20,000. आणि एका माणसाचे तास किती होते? पुन्हा लिहून ठेवा नंबर, 24 तास गुणिले 30. 720 कुठे आणि 7,20,000 तास कुठे? आता 7,20,000 तासामध्ये समजा प्रत्येक एम्प्लॉई मागे मला त्याला देऊन समोरनं मी कामं करून घेतोय, त्याच्या मागे मला फक्त उरले 50 रुपये. हा, आणि 7,20,000 तास किती झाले? असे हे लोक पैसे कमवत असतात इतरांच्या वेळेतून, त्याच्यामध्ये मध्ये मार्जिन ठेवून. ते आणि तिसरा जो ऑप्शन असतो तो असतो ना लोक तुमच्यासाठी काम करतात आहेत ना तुम्ही पैशासाठी काम करताय. तिसरा ऑप्शन असतो मनी वर्क्स फॉर यू. ऑप्शन नंबर 1, यू यू आर वर्किंग फॉर मनी, यू आर सेलिंग युअर टाइम ऍक्टिव्हली, त्याला ऍक्टिव्ह इन्कम सोर्स म्हणतात. सेकंड वाला, पीपल अँड यू आर वर्किंग फॉर युअर मनी. ठीक आहे. मग तुम्ही जेवढी कामं मिळवता लोकांकडनं खालनं करून घेता त्याच्यामध्ये मार्जिन, जेवढी जास्ती लोक तेवढं त्या प्रत्येक व्यक्तीच्या तासामागे तुम्हाला कमिशन तेवढं तुम्हाला भेटेल. बिझनेसमॅन लोकांचं तेच असतं. आता आपले बॅक ऑफिस आयटी वगैरे कंपन्या काय करतात? अमेरिकेतली जी कामं तिथं त्यांना नाही करायची ते घेतात, इकडून ते करून घेतात, त्यांच्याकडनं डॉलर मागे पर अवरचं बिलिंग घेतात, इकडे कमी मध्ये देतात. एका माणसामागे तिकडून 4-5 लाख रुपये काढतात, इकडे 1-1.25 लाख रुपये पगार देतात. आपल्या लोकांना तोच खूप वाटतो, आयटी मध्ये मला खूप पगार भेटतो, 1.5 लाख पगार भेटला, 2 भेटला, तिकडून तुझ्या बदल्यात तुझ्या कामाचे तिकडून 6 ते 7 लाख घेतलेले असतात. तिसरा असतो मनी वर्क्स फॉर यू. बघा, पहिला तुम्ही पैशासाठी काम करताय, दुसरं इतर लोक आणि तुम्ही पैशासाठी काम करताय, तिसरा असतो पैसा तुमच्यासाठी काम करतोय. पैसा तुमच्यासाठी काम करतो त्याच्यामध्ये पहिली फील्ड येते इन्व्हेस्टमेंट्स. सॉरी, माझे ऍसेट्स. आणि सेकंड ट्रेडिंग, बायिंग अँड सेलिंग. मार्जिन काढायचं, बाईंग अँड सेलिंग. आता ट्रेडिंग मधून आणि इन्व्हेस्टमेंट मधून पैसे कमी येतात, पण हे असतं पॅसिव्ह इन्कम सोर्स. पॅसिव्ह, तुम्ही बाय केलं, होल्ड केले बरेच दिवस, कोणीतरी जमीन घेतली, बरेच वर्ष होल्ड केली, नंतर ना ती विकली, त्याच्यामध्ये त्यांना इन्कम झाला. कोणतरी स्टॉक्स घेतले, बरेच वर्ष होल्ड केले, त्याच्यामध्ये इन्कम झाला. बरोबर, म्हणजे ज्या गोष्टीची प्राइस वाढणार आहे ते तुम्ही केलं, पैशाला कामाला लावलं. दुसरी गोष्ट आहे ट्रेडिंग. इथे तुम्हाला जास्त वेळ थांबायचा नाहीये, पण तुमचा ऍक्टिव्ह टाइम लागणार आहे. यस, लागणार आहे. व्यवस्थित कमीत कमी टाइम ठेवायचा आहे आपल्याला इथे. ऍक्टिव्ह टाइम द्यायचा आहे, ऍक्टिव्ह सोर्स ऑफ इन्कम आहे. पण इथे बाईंग अँड सेलिंग होतं. म्हणजे तुम्हाला बाय करायचं, सेल करायचंय, एक तर बाय करून सेल करायचंय किंवा नंतर सेल करून बाय करायचंय. ट्रेडिंग मध्ये, इन्व्हेस्टमेंट मध्ये अगोदर सेल करून असं होतं का रे कधी? सर मी 2 गुंठे जमीन विकली आणि नंतर 2 वर्षांनी मी ती जमीन खरेदी केली. सर मी अगोदर खरेदीच केली नव्हती, मी पहिल्यांदा विकली आणि नंतर मी ते 2 वर्षांनी खरेदी केली. हे इन्व्हेस्टमेंट मध्ये पॉसिबल आहे? नाही. इन केस ऑफ इक्विटी, इन केस ऑफ लँड, इन केस ऑफ रिअल इस्टेट, इन केस ऑफ ऍसेट्स इट इज नॉट पॉसिबल. हा, आता ईएमआय वाली सिस्टीम आली आहे, पण त्याच्यात त्यांचा फायदा असतो, व्याजदर लावून वगैरे वगैरे. पण ऍसेट्स तुम्ही अगोदर सेल करू शकत नाही, ते तुम्हाला बायच करावे लागतात. त्याची प्राइस वाढलीच पाहिजे तरच तुम्ही प्रॉफिटेबल असता. ट्रेडिंग मध्ये तुम्हाला ते पण लिमिटेशन नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही अगोदर सेल पण करू शकता, नंतर बाय करू शकता, किंवा बाय करून नंतर सेल करू शकता.
त्याच्यात खूप जास्त थांबायची पण गरज नाही, तर तुम्ही एकदम एक्झॅक्ट तुमची एंट्री पॉईंट असेल तर. मग त्यासाठी इथे जो टाइम आहे, पॅसिव्हला काय लागतो? मोर टाइम. तिथे तुमचा टाइम लागत नाही काम करताना, पण मोर टाइम वेटिंग, मोर पेशन्स रिक्वायर्ड. ठीक आहे, मोर पेशन्स इज रिक्वायर्ड. कशामध्ये? इन्व्हेस्टमेंट्समध्ये. यू आर वर्किंग फॉर मनी, तिथे तर खूप जास्त पेशन्स रिक्वायर्ड. ही थर्ड स्टेज बेटर आहे का या वरच्या 2 स्टेज पेक्षा? हो, बेटर आहे. पण थर्ड स्टेज मध्ये पण 2 प्रकार आहेत, त्यात ही आणि ही आहे. दोन्ही करायचं, दोन्हीचं मिक्सर यस करायचंय. पण इन्व्हेस्टमेंट कधी करायचे? ज्या पर्टिक्युलर पॉइंटला तुम्हाला इकडे ट्रेडिंग मध्ये तो लागत नाहीये, किंवा असा जो पैसा आहे जो तुम्हाला अनेक वर्ष लागत नाहीये, पेशन्स ठेवू शकता, तो तुम्ही इन्व्हेस्टमेंट ऍसेट्स मध्ये करू शकता. यस. लायबिलिटीपेक्षा कधी पण बेटर आहे. लायबिलिटी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, मला खूप इच्छा आहे आयफोन 17 प्रो मॅक्स घेण्याची, मी तो जाऊन घेऊन आलो. आता 2 वर्ष मी त्याला ठेवला तसाच, त्याची किंमत वाढेल का कमी होईल? कमी होईल. लायबिलिटी येते. किती त्याच्यातून मला काय वाटलं, आनंद झाला, काय झाला, तर 2 वर्षांत त्याची किंमत कमीच झालेली असणार, वाढलेली कधीच नसेल. हा, त्याच्यामध्ये गोल्ड वगैरे वापरलं असेल खूप त्या फोनमध्ये, आणि मग गोल्डची प्राइस वाढली, मग त्याची वाढू शकते. हा, त्या गोष्टी वेगळ्या. पण जनरली लायबिलिटीज ज्या असतील त्याच्यामध्ये तुम्हाला तिची प्राइस आहे ती तुम्हाला कमीच झालेली दिसते. ऍसेट्समध्ये तसं नसतं, पण तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो, यस ठेवावा लागतो. इथे जास्त पेशन्सची गरज नसते, इथे फक्त एंट्रीसाठी पेशन्सची गरज आहे. पण इथे इन्व्हेस्टमेंट केसमध्ये तुम्हाला कमी नॉलेज असेल तरी चालेल. मोर नॉलेज इज नॉट रिक्वायर्ड. बेसिक नॉलेज वरती पण तुम्ही करू शकता का? करू शकता. पण इथे हा ऍक्टिव्ह आहे. लेस टाइम वेटिंग. वेटिंग साठी जो वेळ आहे तो कमी आहे. ठीक आहे. इथे होतं मोर नॉलेज इज नॉट रिक्वायर्ड, बट इथं मोर स्किल्स. स्किल्स नाही, स्किल्स नाही, स्किल होऊन जाईल मग. स्किल्स आर रिक्वायर्ड. यस. इथे ही रिक्वायरमेंट आहे, कारण हे ऍक्टिव्ह सोर्स ऑफ इन्कम आहे. डिसिजन्स पूर्ण तुमचे आहेत. इतरांच्या डिसिजन्स वरती आधारित ट्रेडिंग करायची नाही, स्वतः ते घ्यायचं. मग स्वतःला ते नॉलेज असलं पाहिजे. तुम्ही जे बाईंग आणि सेलिंग करता ते काय असतं रे तुमचं? डिसिजन मेकिंगचा प्रकार असतो. डिसिजन मेकिंग. मग तुम्ही दिवसात खूप डिसिजन घेतले तर ते चांगले राहतील का? नाही. म्हणून कमीत कमी घ्यायचे. म्हणजे फोकस कशावर यायचा? क्वालिटीवरती रादर दॅन क्वांटिटी. पण मग जर मला क्वालिटी डिसिजन घ्यायचे तर माझ्याकडे त्या डिसिजनसाठी क्वालिटी इन्फॉर्मेशन असली पाहिजे. क्वालिटी डिसिजन नीड क्वालिटी अँड करेक्ट इन्फॉर्मेशन. आणि ती करेक्ट इन्फॉर्मेशन भेटण्यासाठी तुम्हाला करेक्ट इन्फॉर्मेशन आणि मग प्रॉपर प्लॅन आणि डिसिप्लिन. त्या प्लॅन नुसार जाण्यासाठी डिसिप्लिन असलं पाहिजे. यस. आणि त्यासाठी काय करायला लागेल? कन्सिस्टंटली त्याची प्रॅक्टिस करायला लागेल. कन्सिस्टन्सी. अशी एकही व्यक्ती जगात नाहीये जी प्रॅक्टिसच करत नाही, डिसिप्लिनच ठेवत नाही, आणि ती तिच्या आयुष्यात सक्सेसफुल आहे. कोणतीही फील्ड घ्या, टीव्ही सिरियल्स घ्या, बॉलिवूड ऍक्टर्स घ्या, साऊथ इंडियन ऍक्टर्स घ्या, इव्हन पॉलिटिशियन्स घ्या. त्यांच्या त्या प्रचारात ह्याच्यात त्याच्यात लोकांना टाइम देण्यामध्ये, फॅमिलीला टाइम नाही देत पण तिकडे देतात. कन्सिस्टन्सी असते. हो, सक्सेसफुल माणसांना ती ठेवावीच लागते. डिसिप्लिन ठेवावं लागतं, कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. मी म्हणतोय का तुम्हाला की दिवसातले 15 तास युपीएससी वाल्याप्रमाणे माझे मित्र करतात अभ्यास बरेचसे, अजून पण बरेचसे मित्र जे अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, पीएसआय वाले तर खूप आहेत, आणि तलाठीवाले पण खूप आहेत. असेच झाले का ते? खूप रेअर वाले जे 2 वर्षातच झाले. बाकीचे ना खूप वर्ष प्रॅक्टिस करायला लागली. आणि समजा त्याच ठिकाणी एक असा व्यक्ती आहे जो कुठेतरी आपला बिल्डिंगचा वॉचमॅन म्हणून लागला. ठीक आहे, त्याला काय प्रॅक्टिस करायला लागली असेल का रे? त्याला टाइम द्यायला लागला का? नाही. पण जो व्यक्ती झाला आय एस आयपीएस किंवा एखादा डीवायएसपी लेवलचा अधिकारी, त्याला जेवढं डिसिप्लिन ठेवायला लागलं, त्याला जेवढी कन्सिस्टन्सी ठेवायला लागली, त्याला जेवढं स्वतःला सेल्फ इम्प्रुव्हमेंट वरती फोकस करायला लागलं, तेवढं इतरांना लागलं का? नाही. त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी सक्सेस रेशो खूप कमी असतो, ती फील्ड ही हाय हाय क्वालिटी लोकांसाठी बनलेली असते. जी लोक क्वालिटीवरती जास्त फोकस करतात, क्वांटिटीवरती नाही. प्रॉपर प्लॅन बनवतात, अभ्यासाचा प्लॅन बनवतात. ठीक आहे, जी गोष्ट करायची त्याचा प्लॅन बनवतात, डिसिप्लिन ठेवतात, कन्सिस्टन्सी ठेवतात.
आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या सगळ्या सॉफ्ट स्किल्स सोबत लागतं प्रॉपर करेक्ट नॉलेज. आणि म्हणून ज्या स्किल्स तुम्हाला महिन्याचे लाख लाख 2-2 लाख पासून ते मोठे नंबर्स मला उगाच सांगून तुम्हाला इन्फ्लुएन्स करायचं नाहीये, पण जर तुम्ही तेवढे गिव्ह अप न करता तुमच्यात कॅपॅबिलिटी असेल तर तुम्ही त्याच्याही मोठे पुढचे जे नंबर असतात 6 अंकी वगैरे तिथपर्यंत, 7 अंकी वगैरे नंबर आहेत तिथपर्यंत पण महिन्याच्या इन्कम पर्यंत काही लोक जातात. साहजिक आहे, जसे काही ठराविकच लोक IAS होतात त्याच्यामध्ये त्या लेवलला जाणारी लोक खूप कमी असतात. मी काय म्हणतो, आपलं गोल ते ठेवायचंच नाही. आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा आपलं गोल काय ठेवायचं, स्टेप बाय स्टेप जायचं. हत्ती खायचाय, हत्ती जर खायचा असेल तर तो एकदा कुणालाच खाता येत नाही. बरोबर आहे. एक तर तुम्हाला ॲपेटाईटची, तुमच्या गटची तेवढी कॅपॅसिटी वाढवावी लागेल की पचनशक्ती तेवढी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याला पीसेसमध्ये घ्यावं लागेल, तुकड्या तुकड्यांमध्ये. मग गोल्स, जे मोठे गोल्स कसे पूर्ण होतात, तुकड्या तुकड्यांमध्ये स्टेप वाईज त्याला डिवाइड करायचं. मग तुमचे पहिला इन्कम सोर्स समजा एखाद्याचा आता मंथली इन्कम सोर्स 1 लाख रुपये. माझं मी सारखा 1 लाख रुपीजवर का येतो, कारण मी ज्यावेळेस माझे जॉब सोडला त्यावेळेस माझं इन्कम ह्याच्याच जवळपास होतं, याच्यापेक्षा थोडंसं वरती. त्याच्यामुळे मला सारखं माझ्या प्लॅनमध्ये हेच असायचं की मला मंथली अगोदर जायचंय 1 लाख रुपीज, 1 लाख रुपीज एवढं. तर त्याच्यामुळे तुम्हाला प्लॅन असे बनवायचे, तुमचं जे प्रेझेंट इन्कम सोर्स आहे तुम्हाला माहिती असतं ते किती असतं, काय असतं ते, बरोबर. तर तुम्हाला प्लॅन्स असे बनवायचे की सगळ्यात पहिल्यांदा मला एवढं मंथली बनवायचंय ना. चल याचे पण पीसेस मध्ये करतो मी. सगळ्यात पहिल्यांदा मी 50K मंथलीचा प्लॅन बनवणार. 50K मंथलीसाठी मला काय करायला लागेल, मी या बॅच मधून ते शिकेल. मग मला हे जमायला लागलं, मी ऑटोमॅटिकली 1 ला जाईल, अजून ग्रो होईल, प्रॅक्टिस करेल, मग अजून बघेल 6 महिन्यानंतर अजून वाढवेल, मी 2 ला जाईल, मग मी 5 ला जाईल, 10 ला जाईल. ते पुढचे प्लॅन आहेत. अगोदर हे करता आलं तुम्ही जिंकलात. आत्ता करंट इन्कम सोर्स अर्धे करता आले इकडून जिंकलात. मग नंतर तुम्ही त्याला वाढू शकता, स्केलअप करू शकता, यस करू शकता. तुम्हाला एक एक्सेल शीट दाखवतो. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला हे जे ट्रेडिंग जे आहे, 1, 2, 3 प्रकार, 3 मधला जो बी आहे, जो बेस्ट टाईप ऑफ इन्कम आहे, आणि प्रत्येक जण ट्रेडिंग करतो, व्यापारी दुकानदार पण ट्रेडिंग करतो, पण ते बिझनेस कॅटेगरीतलं, तेव्हा तो आणि ते लोक त्याच्यासाठी काम करत असतात. आपल्या याच्यामध्ये लोक कोण आपल्यासाठी काम करणार नाही, आपणच करणार आहे. मी ते एक्सेल शीट शोधतो, जस्ट अ सेकंड. करेक्ट, एक्सेल शीट ओपन झाली. जर तुम्ही कन्सिस्टन्सी दाखवली, तर जर तुम्ही कंपाऊंडिंग या प्रिन्सिपलचा प्लॅन फॉलो केलात, मी म्हणणार नाही तुमच्यातल्या प्रत्येकालाही जमल, पण तुमच्यातल्या ऍटलिस्ट 1-2 जणांनाही जमू शकतं, यस जमू शकतं. एकदम जे लोक डिसिप्लिन आहेत, जे लोक कन्सिस्टंटली रोज प्लॅन व्यवस्थित एक्झिक्यूट करू शकतात, रोज डिसिप्लिनला फॉलो करू शकतात, रोज प्रॅक्टिस करू शकतात, दिस इज नॉट मॅजिक, दिस इज वॉट कंपाऊंडिंग. करायचंय काय, रोज पिप्स तेवढेच काढायचे, यस. रोज ट्रेडमध्ये प्रॉफिट तेवढाच करायचा आहे, डिफरन्स तेवढाच काढायचा आहे बाय अँड सेल मधला, हो. पण ज्या वेळेस तुम्ही स्केल अप करत जाता त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये हे मिरॅकल्स दिसतात. मी म्हणतो 20 जाऊ द्या, 200 सुरुवात केली, 200 सुरुवात केली. लॉट साईजचा पण प्लॅन आपल्याकडे आहे, स्टॉप लॉस किती असेल तो पण आहे. हे मी बदलून पण दाखवलं एकदा तुम्हाला. समजा स्टॉप लॉस 20 पिप्स वर्क नाही होत सध्याच्या कंडिशनला, यस आय अग्री. पण हे तर वर्क होतं, 40 पिप्सचा स्टॉप लॉस आणि 100 पिप्सचं प्रॉफिट. मी असे 100 ट्रेड दाखवू शकतो तुम्हाला आत्ताच्या आत्ता लगेच, की 40 पिपच्या स्टॉप लॉस वरती 100 पिपचं प्रॉफिट. रिस्क रेशो काय, 1:2.5. मी तर म्हणतो 1:2, 1:2. तेवढा जरी भेटला तरी ठीक. आता याच्यामध्ये बघा, खाली शेटला बघा तुम्ही, 210 सुरुवात, लॉट काय 0.06, स्टॉप लॉस काय 40 पिप, म्हणजे $4. गोल्डचा जो डिफरन्स आहे तो $4 आहे. पिप म्हणजे पुढे जाऊन शिकवेल मी तुम्हाला. फॉरेक्स ट्रेडिंगचे इसेन्शियल्स पण मी तुम्हाला शिकवेल. न्यूज वगैरे जे आहेत त्याचे इम्पॉर्टन्स पण मी तुम्हाला शिकवेल. मार्केटमधले मेन फरक करणारे फॅक्टर, की मार्केट सेशन्स कोणते असतात आणि की मार्केट प्लेअर कोणते असतात, याही गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. कोणत्या न्यूजचा अर्थ काय होतो, त्याला कोणत्या अँगलने घेतलं पाहिजे, आणि त्याला कोणत्या मुद्दामून लिक्विडिटीसाठी त्याच्यामध्ये काय काय केलं जातं हे पण आपण बघू. मागच्या 3 महिन्याच्या न्यूजमध्ये काय काय घडलं, एकदा सगळं शिकून झालं की ते पण करू आपण, किंवा लिक्विडिटी शिकताना आपण ते करूया, काही हरकत नाही. $210, 0.06 लॉट, $4चा स्टॉप लॉस म्हणजे 40 पिपचा. जर हिट झाला स्टॉप लॉस तर $24चा लॉस होईल. जर टार्गेट 100 पिप्स आहे म्हणजे $10 ते हिट झालं तर $7चा प्रॉफिट होईल. ठीक आहे. रिस्क ऑफ बॅलन्स म्हणजे काय, जर लॉस झाला तुम्हाला तर किती टक्क्यांनी खाईल याच्यामध्ये, कारण हे अग्रेसिव्ह आहे. आणि जर तुम्ही प्रॉफिट केलं याच्यामध्ये 210 वर डायरेक्ट 270, दिस इज अग्रेसिव्ह प्लॅन. ज्याला झिरो टू हिरो बनायचं त्याचा हा प्लॅन आहे, म्हणून बनलं जाऊ शकतं, यस हा प्लॅन आहे. अजून एक दाखवतो शीट, जे कन्सिस्टंट वाल्यांसाठी आहे. रिअलिस्टिक त्याला नाव दिलेलं आहे मी. रिअलिस्टिक प्लॅनचं त्याला नाव दिलेलं आहे.
हे बघा, $1000. आता ह्याला 500 केलं तर चालेल का सर? यस चालेल. हे बघा इथे जातो मी. तुमच्याकडे जो माणूस आहे ना, तो एमई बीई झालेला माणूस आहे. त्याला डेव्हलपमेंटमध्ये HTML येतं, पायथॉन येतं, पाईन स्क्रिप्ट येतं, जावा येतं, ठीक आहे. ऍडव्हान्स जावा येतं, ऍडव्हान्स जावाचे इंटरव्ह्यू घेता येतात. मला लिनक्स येतं, मला मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर्स हँडल करता येतात. मी हे सगळं IT मध्ये असताना केलेलं आहे. MCSA म्हणजे मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर मी आहे. मी रेड हॅट सर्टिफाईड सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर आहे. रेड हॅटच्या एक्झाम्स, दोन्ही एक्झाम्समध्ये मला 300 आउट ऑफ 300 पडले होते. ठीक आहे, त्या खूप एक्झाम हार्ड असतात सिस्टम इंजिनियर बनण्यासाठी. त्याच्यानंतर मी डेव्हॉप्सचा पण अभ्यास केलेला आहे. ज्यांना डेव्हॉप्स माहिती असेल, क्लाउड म्हणजे आपल्या सिस्टीमवरती नाही तर रिमोटली एका सिस्टीमवरती आपल्या सगळ्या गोष्टी असतात. क्लाउडमध्ये मला AWS येतो, गुगल सर्टिफाईड आहे मी, GCP मला येतो, Azure क्लाउड प्लॅटफॉर्म मला येतो. ठीक आहे, हे जे ITतले टेक्निकल लोक आहेत त्यांनाही समजेल. मला जेनकिन्स येतं, मला क्विक बिल्ड येतं, मला रॅन्चर येतं, मला अँसिबल येतं. या सगळ्या गोष्टी मी IT मध्ये केलेल्या आहेत. तर माझ्यासाठी ही डेव्हलपमेंट आणि एक्सेल शीट बनवणं माझ्यासाठी काही अवघड नाहीये. बरोबर. फक्त एक प्लॅन जे वास्तविकरित्या पॉसिबल आहे ते आहे. यस, चेंजेस करून दाखवतो. $500 अकाउंट, स्टॉप लॉस 40 पिप्सचा. मी अजून जरी जॉब करायला गेलो ना मित्रांनो, तर कमीत कमी 1.5-2 लाख रुपये तरी मला भेटतील माझ्या अनुभवानुसार. आणि आता तर मी AI मध्ये बॅच घेऊ शकतो. एवढ्या लेवलचं नॉलेज आहे माझ्याकडे AI मध्ये. मग तुम्ही जर मला म्हणाल की सर तुम्ही AI ची बॅच घेऊ शकता का? येस, ती घेऊ शकतो. आणि मी एखादी गोष्ट इतरांना शिकवायला तेव्हाच निघतो मित्रांनो, जेव्हा मला ती येत असते. म्हणजे माझा स्वभाव असा आहे, मी इतरांना एखादी गोष्ट तेव्हाच सांगतो जेव्हा मी ती करू शकतो. नाहीतर मी एखाद्याला सांगितलंय, बाबा तुला कुणी शिव्या जरी घातल्यास तरी तू शांत राहायचं, काहीच नाही बोलायचं शांताप्रमाणे. मी कधीच कुणालाही सांगत नाही, का मलाच नाही जमत. मी इतरांना काय सांगणार आहे? उदाहरण देऊन सांगितलं एक. तेच इतरांना सांगतो जे मला जमू शकतं, अदरवाईज नाही सांगत. हे मला जमू शकतं, यस. हे तुम्हाला जमू शकतं, यस. मला प्रॉफिटेबल राहायला जमतं, यस. मी एवढा कॉन्फिडंट काय मनी बॅक गॅरंटी का काढली आहे बॅच मध्ये? कारण मी बरीच वर्ष मेहनत केलेली आहे, बऱ्याच चुका केलेल्या आहेत, बऱ्याच काय म्हणतात त्याला, बराच वेळ खुर्चीवरती तर काढलाय सिस्टमच्या समोर. आणि तेव्हा ते समजलंय की प्रॉफिटेबल होण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. आणि या सगळ्याच डायरेक्टली रेडीमेड एक असतं ना, की सगळं करून झाले, आता माहितीये काय वर्क होतं, डायरेक्टली ती प्लेट तुमच्या समोर घेऊन आलोय. आणि ही जी किंमत आहे, ही जी माझ्या बॅचची 25,000 ती त्यासाठी ठेवलेली मी. ही बॅच केल्यानंतर ना तुम्ही माझ्याकडे डायरेक्ट यायचं, सर सगळं केलं, सगळे लेक्चर अटेंड केले, सगळी प्रॅक्टिस केली, तुम्ही सांगाल तेवढी, रोज 1-1.5 तास दिले, रोज तुम्हाला प्रॅक्टिस पाठवली, आणि तरी पण सर बघा हे मी असं असं केलं, माझं वर्कच होत नाहीये. माझ्याकडनं फी माघारी सोडा, असं होणारच नाहीये पहिली गोष्ट. आणि झालं रिटर्न मध्ये घेऊन जायची लगेच सेम डे माझ्याकडून. मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे. USDT काय असतं, त्याला का बाय करायचं, गव्हर्नमेंट पासून आपले टॅक्सेस कसे वाचवायचे, कॅशमध्ये डिपॉझिट्स विड्रॉल कसे करायचे, हे पण शिकवेल कोणाला त्याची गरज असेल तर. पण कधी कधी ज्याचं जेव्हा ट्रेडिंग 2-3 कमीत कमी $1,000 वरती जाईल तेव्हा. बाकीच्यांना मी काय म्हणेल, गपचूप काय प्रॉब्लेम नाही, UPI जरी वापरला तरी. किंवा त्यांनी जर USDT वापरलं काय प्रॉब्लेम नाही, USDT वापरू शकता, हो. USDT ला विकू शकता, हो. माझ्याकडे त्याचे पण मल्टिपल ग्रुप्स आहेत जिथे USDT विकता येतो, घेता येतो, सगळे ग्रुप आहेत आपल्याकडे. डिस्कॉर्डचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचे मल्टिपल ग्रुप आहेत. मी जर सिरियसली ठरवलं तर मी एका एका दिवसाला $10,000 विकून देऊ शकतो तुम्हाला. ते पण चालू 103च्या रेटने. 103. माझ्याकडे असे पण लोक आहेत जे फक्त डॉलर मागे 50 पैसे घेतात आणि तुम्हाला जेवढे डॉलर विकायचे किंवा घ्यायचे सगळे ते कामं करतात. ते कमिशन ठेवतात स्वतःचं 50 पैसे, ₹1. साहजिक आहे, ते जर तुमच्यासाठी काम करणार आहेत, रिस्क घेणार आहेत मधली, तर ते तेवढे लोक घेतात. हे मी सांगतो की सगळ्या सिस्टीम्स आपल्याकडे आहेत. प्रॉफिटेबल कसं बनायचं आहे, कसं प्रॉफिट केलं पाहिजे आहे, इंडियन मार्केट पासून फॉरेक्स मार्केटमध्ये कसं प्रॉफिटेबल व्हायचं टूल आहे. माझा फोकस फक्त गोल्ड वरती आहे. आय लव्ह गोल्ड. XUUSD. अगोदर अगोदर मी बिटकॉइन करायचो. त्याच्या अगोदर मला लोक बँक निफ्टी किंग म्हणायचे. माझे जे स्टुडंट आहेत ना 2018-19 वाले, बँक निफ्टी किंग म्हणायचे मला. कारण बँक निफ्टी मधूनच सगळे माझे होते. एका दिवसाचा माझा इंडियन मार्केटचा बेस्ट प्रॉफिट आहे तो आहे 16,40,000, 3 लाखावरती काढलेला. फॉरेक्स मार्केटचा जो माझा एका दिवसातला बेस्ट प्रॉफिट आहे तो असंच आहे 17-18,000 समथिंग. मग त्याच्यावरती मी बरेच वेळेस 11-12 पर डे किंवा पर एखाद्या ट्रेडमध्ये गेलेलो आहे 10-11 वगैरे पर्यंत. पण त्याच्यापेक्षा जे हे बेस्ट बनलेत ना, त्याला कधी क्रॉस करायला नाही जमलं. जसं एखाद्या क्रिकेटरला असं ना धोनीला 183, विराट कोहलीचं पण काहीतरी आहे रेकॉर्ड, तो नाही क्रॅक करायला जमला नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचं बेस्ट नाही देऊ शकत. आपल्याला काय करायचंय, 100 मधलं एकदाच असं बेस्ट दिलं आणि नंतर बाकी मग ऍव्हरेज पण करायला जमलं नाही, असा ट्रेडर व्हायचंच नाही.
आपल्याला एकाच दिवसात भारी काहीतरी एकाच महिन्यात लय भारी काढलं नंतर न सगळं घालवलं असं व्हायचंच नाही. आपल्याला बनायचं एक टॉर्टॉईस ट्रेडर. आपल्याला ना बुल बनायचंय ना बियर बनायचंय. आपल्याला ना वल्फ बनायचं ना लाईन बनायचंय. आपल्याला बनायचं टॉर्टॉईस. टॉर्टॉईस बरेच वर्ष जगतो. बरोबर का जगतो? ठीक आहे, त्याचा असेल श्वसनाचे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे जगतो. वडाचं झाड जे असतं ना त्याप्रमाणे आपल्याला बनायचंय. आपली मुळं आपल्याला एवढी मजबूत करायची ना मित्रांनो, की आपल्याला कोणतेही वादळ, कोणताही पूर, कोणताही दुष्काळ आपल्याला हलवू नाही शकणार. आणि ती मुळं मजबूत करण्यासाठी आपल्याला टाइम स्पेंड करायला लागेल. येस. आणि वडाचं झाड आहे ना फक्त तुम्हाला सुरुवातीची काही वर्ष जपायचं असतं एकदा जमिनीत लावलं की. नंतर ते स्वतःला जपतं. त्याचे जे पाळंब आहेत ते एक तुटलं ते दुसरं जमिनीत जाऊन दुसरीकडून उगवतं. फक्त तुम्हाला लहान मुल पण कधी जपायला लागतं सुरुवातीचे काही दिवस. तुम्हाला फक्त सुरुवातीचे 6 महिने माझी गरज पडेल. स्वार्थी लोक तुम्हाला इंडिपेंडंट ट्रेडर कधीच बनवून देणार नाहीत. त्यांची सारखी इच्छा असेल की यांनी माझ्यावरती डिपेंड राहावं, माझ्याकडे यावं. मी म्हणतो ही बॅच केल्यावरती या सिस्टीम तुमच्याकडे असल्यावरती तुम्हाला माझ्याकडे पण यायची गरज नाही. आफ्टर 6 months यू विल नॉट इवन नीड टू कॉल मी और मेसेज मी. गरज पण नाही पडणार. पण 6 महिने मला द्यायचे, ते 3 महिने एकदम ऍक्टिव्हली द्यायचे. नंतर ना पॅसिव्हली द्यायचे. पॅसिव्ह म्हणजे कसं, कधीतरी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये हा सर प्रॅक्टिस चालू आहे, एवढ्या एवढ्या $XYZ अकाउंट आहे आणि मी करतोय तर तेवढं काढतोय. सर मला अशा अडचणी येतात त्यासाठी. नंतर ना गरज पडेल अजिबात नाही. पण ही जी सिस्टीम आहे त्याची सवय हॅबिट बनवून टाकायची. काही लोकांना जिम जाणं बघा तुमच्यातल्या प्रत्येकाला नाही जमणार, पण ज्याला त्याची सवय लागून गेली त्याला ते आवडायला लागतं. बरोबर. असं समजा जसं तुमच्या बॉडीसाठी जिम व्यायाम असतो ना, तर ट्रेडिंगचं करिअरसाठी ही बॅच तसं तुमचं काम करेल. नंतर मग तुम्हाला ती सवय लागून गेली, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला त्या गोष्टी केल्या, तुम्हाला माझी गरज नाही पडणार, कशाची गरज नाही पडणार. तुम्ही ऑटोमॅटिकली बघणार चार्टला, सिस्टीम आपली अप्लाय करणार, ऑन करणार, हा ट्रेड भेटतात तुम्हाला ऑटोमॅटिकली. मॅन्युअल ड्रायव्हिंग करू शकता का? येस. ऑटोमॅटिक काय करेल, फक्त तुमचा त्रास ताण कमी करेल. मार्केट कायम तुम्हाला फसवायला गंडवायला बघणार आहे, तर तुम्हाला त्याच्यातून वाचायचं काम आपल्या सिस्टम्स करणार आहेत, येस करणार आहेत. आपलं नॉलेज करणार आहे का? येस करणार आहे. सिस्टीमला समजायचं पण नॉलेज देणार आहे ह्याच्यामध्ये, आणि सिस्टीम नसताना पण कसं तुम्ही प्रॉफिटेबल राहायचं हे पण नॉलेज ह्याच्यामध्ये देणार आहे. मी माझं स्वतः त्या सिस्टम्स वापरतो ट्रेड करताना. येस. माझं रेडिंग तुम्ही म्हणा आता मी लेझी झालोय का? येस. लेझीच माणसं काहीतरी आविष्कार करतात, काहीतरी शोधून काढतात. कोणाला तरी आळसच आला असेल चालत जाण्याचा म्हणून त्यांनी त्या चाकाचा शोध लावला असेल, असं मला वाटतं. नाहीतर जो खूप मेहनती तो रोज चालत असेल, 10-20 किलोमीटर वगैरे वगैरे. मग चाकाचा शोध लागला, मग पुढे जाऊन गाड्या आल्या, बरोबर, बैलगाड्या गेल्या, आता ह्या गाड्या आल्या. आता इथे एकतर इंटेलिजंट माणसं असतात आणि लेझी प्लस इंटेलिजंट असलं ना, ते तर खूप डेंजर कॉम्बिनेशन असतं शॉर्टकट शोधायचं. आता ट्रेडिंग हा ऑलरेडी आपल्या इन्कम, पैसा कमवण्याच्या गोष्टींमधला शॉर्टकट आहे का? हो. शॉर्टकट रिस्की असतात का? हो. पण ह्याच्यात कॅल्क्युलेटर रिस्क केली तर व्यवस्थित प्रॉफिटेबल होऊ शकतो का? हो. एकाच दिवसात तसं झटपट हॅरी पॉटरची छडी फिरवली आणि काहीतरी जादू झाली ह्याची अपेक्षा ठेवायची का? नाही. कन्सिस्टंट करायचंय? हो. मल्टिपल लॉंग टर्म मध्ये ह्याचा कंपाऊंडिंग मधला इफेक्ट चांगला बघायला भेटेल? हो. इथे बघा 10 स्टेज, या स्टेजला एक स्टेजला कमीत कमी 15 दिवस, जास्तीत जास्त 30 दिवस, म्हणजेच जास्तीत जास्त 10 महिने, कमीत कमी 5 महिन्याचा हा प्लॅन आहे. या ह्याच्यामध्ये काय आहे, फक्त प्लॅन काय? स्टेज इक्विटी काय झाली, 10 पट करायचं तुमचं अकाउंट. कसं करायचं? $500 अकाउंट आहे. काय केलं? सिम्पली 40 पिपची रिस्क आहे, 100 पिपचं प्रॉफिट आहे ठेवलेले. तसे ट्रेड शोधता जर तुम्हाला नाही आले ना, तुमच्यासमोर मी एक महिनाभर सारखे शोधून दाखवणार तर तुम्हाला, की बाबा 1:2, 1:3 लाईव्ह सेशन असणार आहे ना आपला महिनाभर बॅचच्या नंतर ना. आणि तरी तुम्हाला नाही जमलं ना, मी काय सांगतोय, सगळं सर मी केलं, बिंदास यायचं, झूम मध्ये यायचं किंवा पर्सनल मध्ये या. तर मी हे सगळं केलं आणि तरी मला नाही जमलं. मी प्रामाणिकपणे तुमचं प्रत्येक लेक्चर अटेंड केलंय, कॅमेरा माझा ऑन ठेवला, रोजची प्रॅक्टिस केली, रोज तुम्हाला पाठवलं, सगळे तुमचे कन्सेप्ट समजून घेतले, एंट्री मॉड्यूल समजून घेतले, राईट. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे लाईव्ह सेशन अटेंड केले, प्रॅक्टिस केली, डेमोवर केली, आणि तरी सर नाहीच होते वर्क. घेऊन जायचं. मला नाही वाटत मला एकाला पण रिटर्न द्यायला लागतील पैसे. मी काय वेडा आहे रिटर्न द्यायला? मला माहितीये ना हे वर्क करतं त्याच गोष्टीवरती हे मी सांगतोय. आणि तरी पण नाहीच झालं, बिंदास्त असं समजा झालं की नाही आता वर्कच करत नाहीये. मित्रांनो, वर्क करतं. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये काही ट्रेडर आहेत जे अजून पण ईएमए वरती पण प्रॉफिट काढतात, पण तिथं इंटेलिजन्स लेवल खूप हाय लागतो. इथे इंटेलिजन्स लेवल नॉर्मल ऍव्हरेज चालेल का? हा, कारण ही सिस्टीम जास्त इंटेलिजंट आहे, ऍडव्हान्स्ड आहे. ती सिस्टीम तेवढी इंटेलिजंट. कोणतरी पेन्सिल वापरते, प्रकाश शिनकरजी. हा, पेन्सिल नका यूज करू, मला तिथे दिसतं सगळं समोर. मित्रांनो,
मी तर इव्हन माझं ऍक्च्युली त्याला सर्व्हर्स खूप मोठे लागतात. झूम सारखे ऍप्लिकेशन वगैरे पण बिल्ड करायला घेतलंय. स्वतःची वेबसाईट मी माझी स्वतः बनवलेली आहे. कारण मला काय म्हणतात त्याला, कम्प्युटर इंजिनिअरिंग मी का केली होती, माझं ते पॅशन होतं. डेव्हलपमेंट मी का करतो, ते माझं पॅशन आहे. फोर्सफुली मला कोणतीही गोष्ट कोणीच करायला लावू शकत नाही. म्हणजे माझ्यात ते आहे. प्रेमाने बोला, सगळं देईल. विरोधात ऑपोजली केलं, काहीच काहीच नाही देत समोरच्याला मी. तसं या अँगलनी आहे. हे आवडीने करतो, सगळं जमतं. तुमची एखादी उद्या प्रॅक्टिस करता करता कोणाची काही सिस्टीम असेल, ही माझी बनवायची आहे, असं असं हे झालं पाहिजे, मी ते बनवून देऊ शकतो. वेबसाईट पण आपल्याला बनवता येतात. बॅच तेव्हाच घेतो जेव्हा समोरून बॅचसाठी विचारले वगैरे जाऊ शकतं. मला इथं पूर्ण लिटरली असं फील झालं की बाबा रे, की खूपच चुकीच्या गोष्टी या लोकांसोबत अशा अशा झालेल्या आहेत आणि इथं आपण काहीतरी वगैरे केलं पाहिजे. बॅच हा माझा इन्कम सोर्स नाहीच आहे. ऍक्टिव्ह इन्कम सोर्स पण नाहीये आणि पॅसिव्ह इन्कम सोर्स पण नाहीये. तो आला तर आला, नाही आला तर नाही आला, या टाईपचा आहे. मला त्याने फरक पण पडत नाही. पण तुमच्या आयुष्यात या बॅचने फरक पडू शकतो का? यस, पडू शकतो. आणि तो पडणारच याची मला गॅरंटी आहे. फक्त डूज अँड डोंट्स मी तुम्हाला देणार, ते तुम्हाला फॉलो करायचे. तिथं मला एक्सक्युजेस नको. डूज अँड डोंट्स मध्ये. आणि काही असं खूप रेअर सांगणार आहे का मी सांगाल ते करायचं. म्हणजे मी काय म्हणणार आहे, 10th फ्लोअरला जा अँड जम्प फ्रॉम दॅट बाल्कनी, असलं काही सांगणार नाही. मी तुम्हाला तेच सांगणार आहे जे मी करतोय. आणि जे डायरेक्ट ज्या ट्रेडरला, मला इथून मुंबईला जायचंय, तर मी बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या वाटा ट्राय केल्यात, वेगवेगळ्या गाड्या ट्राय केल्यात. तर मला जी सगळ्यात लवकर पोहोचणारी, सगळ्यात कमी ट्रॅफिक असणारी आणि सगळ्यात सुरक्षित जी वाट आहे, ती जी मला माहिती आहे, मी तुम्हाला तीच सांगणार आहे. तुमच्या पण त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी. आपण प्रत्येक जण इथे पैसे कमवण्यासाठी आलेलो आहे. बॅच लावण्यामागचं इंटेन्शन प्रत्येकाचं तेच आहे, बरोबर. ते पूर्ण होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. उदाहरण इथे एक्सप्लेन करतो. अशा शीट्स वेगवेगळ्या मी तुम्हाला बनवून देऊ शकतो. सर माझा प्लॅन असं नाही, असं आहे, माझी मदत करा. देईल. 2 दिवस द्यायचे फक्त मला, 48 तास द्यायचे. किंवा मग खूप बिझी असेल तर विकेंडला बनवून देईल. स्टार्टिंग काय केलेलं आहे, आता रिस्क पर ट्रेड एवढी पण घ्यायची नाही. सुरुवातीला तुम्ही 1% घ्यायची. चला, काय झालं, $5 रिस्क, $500 अकाउंट, 0.01चा लॉट. एवढा लॉट अलाउड असतो, $500 येस असतो. स्टॉप लॉस हिट झाला, $4 लॉस होईल किंवा $4.5 लॉस होईल. टीपी हिट झाला, $10 प्रॉफिट होईल. टार्गेट इक्विटी 750. म्हणजेच काय, तुम्हाला या स्टेजला एवढे ट्रेड झाल्यानंतर की तुमची इक्विटी आता 500ची 750 झाली. मग तुम्हाला मूव्ह व्हायचंय सेकंड स्टेजला. पण सेकंड स्टेजला मूव्ह होताना तुम्हाला एक गोष्ट करायची. प्रॉफिट किती झालं, $250. $250 मधले 20% तुम्ही तुम्हाला लागतात त्यासाठी विड्रॉ केले, बरोबर. एवढं करतोय कशासाठी आपण, आपल्याला गरजा आहेत, काही आपले इन्कम सोर्स आहेत, म्हणजे पैसे आहेत, खर्च आहेत, काही प्लॅन्स आहेत, गोल्स आहेत, त्यासाठी करतोय. मग हे विड्रॉ करायचं. इथं कंपाऊंड नाही केलं ना, सगळं त्याच्यात ठेवायचं नाही. इथे विड्रॉ 20% विड्रॉ केले, 20%चा बॅकअप घेतला. बॅकअप कशासाठी घ्यायचा, बॅकअप फंड कशासाठी ठेवायचं. समजा एक एफडी मध्ये टाकून देत राहिले पैसे, उद्या कधी इमर्जन्सी टाइम आला कोणता, त्यासाठी कामाला येतील. कोणत्याही गोष्टीला एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आली, त्याला कामाला येतील. एखादं चांगलं घर आलं, एखादी चांगल्या एरियातली जी स्वप्नवत जमीन आली, त्यासाठी एक फंड उभा करायचा, करू शकतो. एखादी ड्रीम कार आहे माझी, ती घ्यायची. जनरली लायबिलिटीच्या मागे पडू नका. एकदा एक घेतली, एकदा एक स्वप्न. आता मी एक्सयूव्ही घेतली, मला लोक, माझे मित्र म्हणजे आता पुढची BMW हे घे, नाही बास, करून बघितलं मी. वॅगनर पासून एक्सयूव्ही पर्यंत गेलो, काय एवढा मेजर डिफरन्स मला जाणवत नाही. फक्त आरामदायक, कम्फर्ट वगैरे वाढतं, बस. म्हणजे लायबिलिटीच्या मागे पडू नका. मोबाईल्स पण सगळे 2023ला जे टॉप मोबाईल होते त्या टाइमला, सॅमसंग S23 अल्ट्रा आणि iPhone 14 Pro Max, ते मी घेऊन बघितले. म्हणलं अरे, नव्याचे 9 दिवस आहे. लहान मुलाप्रमाणे ती वस्तू येईपर्यंत खूप कौतुक वाटतं, नंतर एवढं काय नाही वाटत. त्यामुळे लायबिलिटीच्या मागं लिटरली पळायचं नाही. मजा करायची. सगळ्यात भारी जी गोष्ट आहे, जी मला कधीच त्याच्याबद्दल पश्चाताप नाही होत किंवा असं वाटत नाही, ती म्हणजे ट्रिप्स, फॉरेन टूर्स. त्या करायच्या भरपूर. शिकायचं दुनियेत काय चाललंय, काय नाही, त्या गोष्टी करायच्या. तसले गोल ठेवायचे की मला कमीत कमी वर्षाला एक फॉरेन ट्रिप करायची. येस, करायची. त्यासाठी बॅकअप पण करू शकता. येस. पुढे काय बघा, हे 2 विड्रॉल करून $50 तुम्ही सेकंड स्टेजला, काय झालं, $500 अकाउंट आहे, 50 विड्रॉ आला, 1 महिना झाला समजा तुम्हाला हे करायला. 50 विड्रॉ आला, 50 बॅकअपला टाकला तुम्ही. $650 अकाउंट तरी तुमचं आहे. तुम्ही त्याच्यावरती आता रिस्क घ्यायला का $0.02. ठीक आहे. मग तुम्हाला जर स्टॉप लॉस हिट झालं तर $8 होईल. टार्गेट हिट झालं 20 होईल. आपली अॅक्युरेसी किती असली पाहिजे, किती असणार आहे, कमीत कमी 60, जास्तीत जास्त 75% असणार आहे. त्याच्यापेक्षा जास्तीची अपेक्षा ठेवायची अजिबात नाही. पण आपला रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो 1:3, 1:2 असा ठेवायचा. जेणेकरून, ते पण आहे माझ्याकडे, रिस्क रिवॉर्ड रेशो बघा, इथे दिसतोय 1:2.5. त्याने हे मिरॅकल घडतंय. हे जे मिरॅकल आहे त्यांनी घडतंय. म्हणून स्टॉप लॉस छोटा का ठेवतोय, 40 पिप, 100 पिप ठेवला तर तुम्हाला 320 टार्गेट ठेवायची गरज आहे.
त्यामुळे स्टॉप लॉस एवढा मोठा नाही ठेवायचा. नाही तर तुमचे 3 ट्रेड प्रॉफिट झालं आणि एकच ट्रेड ज्याला तुम्ही 100 पिपचा स्टॉप लॉस ठेवला, तो हिट झाला, जाणार ते प्रॉफिट सगळं. समजतंय? 1:3, 1:2 चा रिस्क रेशो कमीत कमी असला पाहिजे आपला, तो ठेवायचाच. आणि कधी ट्रेड नाहीच आहे बाबा, 1:2 कडे जाऊन आता 3 भेटत नाहीये, माघारी आला, ब्रेक इव्हनला स्टॉप लॉस ठेवायचा. ब्रेक इव्हन म्हणजे आपण ज्या पॉईंटला एंट्री केली, ब्रेक इव्हन, तोच पॉईंट जिथे आपण एंट्री केली. आता बघा, थर्ड महिना 845, 85 विड्रॉल इक्विटी, 1268 झालं की विड्रॉल मारायचे. असं करत करत जायचं. लास्ट स्टेजला काय, $5,000 तुमची इक्विटी. आता लास्ट स्टेज काही याच्या पुढे कंटिन्यू करू शकतो का शीटला? यस. एक 10 पटचा प्लॅन बनवला होता मी, तो झाला. 10 महिन्यात 10 पट सेफली गेलात तर, अग्रेसिव्हली गेलात तर 5 महिन्यामध्ये 10 पट. अरे मी 3 महिन्यात डबल केलेत अकाउंट एक एक कोटचे. हे 5 महिन्यात होणार का नाही होणार? होऊ शकतं. केल्याने होणार. केलं पाहिजे. प्लॅन फॉलो केला, सगळं नॉलेज वापरतोय सर व्यवस्थित. तुम्ही हे शिकवलं, हे एंट्री मॉड्यूल, त्याच्यानुसार एंट्रीज घेतोय. त्यातले तुम्ही बेस्ट तासाचे सेटअप सांगितले ते फॉलो करतोय. प्रॉफिट आहे. यस, होणार तुम्ही प्रॉफिटेबल. फक्त डोक्यातला सगळा कचरा काढायचा. जे लोक इकडून तिकडून काय 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 शिकले, सगळं फ्लॅश आउट करायचं. फ्लॅश कुठे करतात माहिती ना? फ्लॅश कशाला करतात? घाण फ्लॅश करतात. नाही कामाचं दे टाकून द्या, थ्रो इट आउट इन टू डस्टबिन. जे युजलेस आहे ते घरात तुमच्या कचरा पडलाय किंवा एखादी अशी गोष्ट पडली तुटलेली कचकड्याची काहीतरी, काहीच कामाला येत नाही, कधीतरी तुम्हाला लागते आणि रक्त काढतीये, तरी तुम्ही ठेवले का तर मी पैसे देऊन घेतली होती. जर कामाचीच नाहीये, देती फक्त हर्ट करतीये, थ्रो इट आउट. कामाची असेल तर नका थ्रो करू. समजतंय? पास्ट बदलू शकत नाही आपण. आपण फक्त पास्टला ऍक्सेप्ट करू शकतो. ज्या काही चुका झाल्या असतील त्याच्यातून शिकायचं आणि ऍक्सेप्ट करायचं, पुढे जायचं. आणि प्रत्येक व्यक्तीला मग ते पास्टमध्ये कोणतरी असं केलंय त्या अँगलने बघणं हे थोडंसं लहान मुलासारखं मला वाटतं. ऍक्च्युली बालिशपणाचं बोलणार होतो, पण तो थोडासा शब्द जो आहे तो कमी दर्जाचा वाटतो, त्यामुळे म्हणलं लहान मुलासारखं वाटतं. ते नाही करायचं. ठीक आहे, मी तुम्हाला सिलेबस सांगितला, काय करणारे वगैरे आपण ते सांगितलं. हे असे सगळे प्लॅन्स माझ्याकडे खूप आहेत, मल्टिपल आहेत. 1-2 दाखवते फक्त. सेटअप्स पण माझ्याकडे खूप आहेत. लिटरली ज्या व्यक्तीला नॉलेज आहे, एकदा हे सगळं नॉलेज आलं त्याच्यानंतर माझ्याकडे अशा सिस्टीम्स आहेत ज्या तुम्हाला प्रॉफिटेबल करू शकतात. फक्त मला कोणता माणूस तिथे नकोय जो म्हणतो अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, तर लाईन सोबत माझं काय क्रॉस आहे का नाही, पण ते व्यक्ती शिकायला काही तयार नसते. त्याचं म्हणणं असतं मीच ब्रह्म आहे, मीच भारी आहे आणि मला कशाची गरज नाही. ती लोक शिकतील का? नाही शिकणार. शिकण्यासाठी सगळ्यात पहिली गरज असते की तुम्हाला ऍक्सेप्ट करायचंय की हा बाबा माझ्या काही गोष्टी चुकतात आहेत, काही गोष्टी बरोबर पण येतात, पण मग मला इम्प्रूव्ह करायची गरज आहे. इगो नकोय तिथे की मी असा तसा आणि हा मला समोरचा व्यक्ती काय सांगतोय ना. इथे शिकायचंय, पूर्णपणे त्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. तुम्ही शिकणार, आरामात शिकणार. हर्डल नाही पाहिजेत, म्हणजे रेजिस्टन्स नाही पाहिजेत की मी पाणी टाकतोय पण एक तर तुमच्या बादलीला होल पडलेत किंवा बादली उलटी ठेवली, दोन्ही गोष्टी नाहीत पाहिजे. होल कधी पडणार? प्रॅक्टिस नाही केली, रिव्हिजन नाही केली, होल पडलेत समजायचं मी पाणी टाकतोय पण बादलीला होल आहेत. आणि उलटी कधी समजायचं की मी सांगतोय बट रेजिस्टन्स आहे, नाही 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 मला हे नाही, हे आधीच बरोबर आहे, तो रेजिस्टन्स आहे. या दोन्ही गोष्टी नसल्या पाहिजेत. रेजिस्टन्स, आपण फॅन लावतो मित्रांनो, आता मी समजा इथे बोलतो, मी फॅन लावलाय, तो जो खटका असतो माहितीये, 1, 2, 3, 4, 5 रिमोट असू दे किंवा तो स्विच असू दे, काय असतं माहितीये ते पूर्ण पॉवर सप्लाय येत असतो प्रत्येक गोष्टीला जेवढी आपण वायर जोडलेली आहे. तिथे रेजिस्टन्स असतात. जेव्हा तुम्ही फॅनचा स्पीड 1 वर करताना आणि टोटल 5 गिअर आहेत त्याला, म्हणजे 5चा नॉब, त्याला तेव्हा त्याला 4 लेवलचे रेजिस्टन्स असते, म्हणून तो 1 वर चालतो. बाकीचे रेजिस्टन्स ती लाईट त्याच्यापर्यंत जाऊन देत नसतात. ठीक आहे. दुसऱ्या खटक्यावर तुम्ही येता म्हणजे तिथे 3 रेजिस्टन्स असतात, स्पीड वाढतो फॅनचा. तिसऱ्या खटकावर येता म्हणजे 2 रेजिस्टन्स उरले. चौथ्यावर येता म्हणजे एकच रेजिस्टन्स उरला, फुल स्पीड वाढायला लागलेला असतो. आणि 5व्यावर येतात त्यात देर इज नो रेजिस्टन्स. तसं मी जेव्हा नॉलेज देईल तिथं कोणताही रेजिस्टन्स लावू नका. तुमचा हा फॅन नॉलेजचा गॅदरिंगचा, नॉलेज इन्फॉर्मेशन गॅदरिंगचा, तो फुल स्पीडने पळू द्या. तिथं कोणताही रेजिस्टन्स त्याच्यामध्ये लावू नका कसलाही. आणि तुम्ही करू शकता याच्यावर माझाच विश्वास आहे. तुमचा असेल का नसेल मला नाही माहिती. आज पहिल्या लेक्चरला असेल नसेल, मी असा तसा अमुक तमुक बॅकग्राऊंडचा आहे, मला टेक्निकल येत नाही, काही गरज नाही येण्याची. सर मला कॅन्डल पण येत नाही, कशाला म्हणतात, काही गरज नाही, नसेल माहिती तरी चालेल. सर मला याच्या अगोदर बरंच काही येतं, तो मी लॉस केलेले, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ते सोडून द्यायला तयार असले पाहिजे तुम्ही. तेच घेऊन बसतात तर प्रॉब्लेम येईल. तिथं रिव्हेंजच्या नादाला लागायचं नाही. सर मला असंच झालं, आता मला रिव्हेंज घ्यायचंय.
मला ना मार्केट कडून बदला घ्यायचं ना, तसलं काय नका करू. बदल्याच्या नादात काय होतं, इमोशन्सच्या नादात आपलं डोकं वापरायचं आपण बंद करतो, तो प्रॉब्लेम आहे. म्हणून नको. बघा ना, कधी तुम्ही खूप इमोशनल वगैरे असता, तुम्ही डोक्याने निर्णय नाही घेत, काहीतरी चुकीचे निर्णय घेऊन बसता, बरोबर. तर त्याच्यामुळे अँगरमध्ये, ग्रीडिंगमध्ये, फिअरमध्ये आणि रिव्हेंजमध्ये, या चार इमोशन्स मध्ये तुम्ही येऊ दे. त्या इमोशन्स मध्ये आलेले असताना फक्त ट्रेड करू नका, निर्णय घेऊ नका कोणतेही मोठे त्याच्यात असताना, ठीक आहे. आणि जर ट्रेड घ्यायची झाली 0.01 घ्या, आणि ते पण लगेच 2-3 पिप्स डॉलरचा स्टॉप लॉस ठेवला, हा माझे $4-5 नुकसान झालं, त्याच्यातून तुम्ही शांत झाला, ठीक आहे. नाही तर उठा, सिस्टम समोर उठा, निघा बाहेर, जाऊन फिरून या कुठेतरी, आवडीचं काहीतरी खाऊन या, आवडीच्या ठिकाणी भेटून या, आवडीच्या व्यक्तीला फोन करा किंवा भेटा जाऊन मित्राला वगैरे. हे करायचं, या गोष्टी करायच्या, येस करायच्या, हे करावंच लागतं. वी आर ह्युमन्स, राईट. आपण रोबोट नाहीये. पण रोबोटच्या आपल्यात फरक काय माहितीये, आता मी बॉट बनवलाय, माझ्यासारखं कन्फर्मेशन बॉटला गेलं नाही जमत. कन्फर्मेशन, एंट्री कन्फर्मेशन, लॉजिक, ते ओळखणं वगैरे, ते ऑटोमॅटिकली ते खूप छान जमतं माझ्यापेक्षा, पटकन, टाइम कमी लागतो. कारण साहजिक आहे, प्रोसेसिंग युनिट तेवढेत, माझ्या सीपीयूची पॉवर तेवढे कोर सोडलेत मी, त्यासाठी पटकन होऊन जातं. पण कन्फर्मेशन मॉड्यूल मध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत, सगळेचे सगळे डिफाईन जरी करून मी त्यात ऍड केले, तरी पण ते तेवढ्या व्यवस्थित एंट्री घेत नाही. का? कारण माझा जो अनुभव आहे, जेवढ्या कॅन्डल्स माझ्या डोळ्यातून गेल्या, समोरून गेल्या, तो त्याच्याकडे नाहीये ना. फक्त त्याच्याकडे ते नॉलेज, थेरी आहे. एक्सपिरियन्स पण मॅटर करतो माणसाचा, आणि एक्सपिरियन्स नुसार आपण ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होत जातो. जर आपण स्वतःला ऑब्झर्व आणि अनालाइज करतो आणि ऍक्सेप्ट करतो आपल्या या चुका आहेत, पुढच्या वेळेस आपल्याला ही चूक नाही करायची. चला, वेगळी चूक करा, फक्त मोठी काय करू नका. 5 गोष्टी आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. 5 गोष्टी हे मी तुम्हाला कायम सांगणार आहे. ट्रेडिंगचे आउटकम जे आहेत ना, 5 गोष्टी आहेत. आपल्याला कोणत्या गोष्टी होणार? एक तर तुम्ही ट्रेड घेतल्यावर तुम्हाला होणार स्मॉल लॉस, नाहीतर होणार स्मॉल प्रॉफिट. स्मॉल म्हणजे काय? लेस दॅन 5%ला मी स्मॉल म्हणतोय, किंवा लेस दॅन 3%ला मी स्मॉल म्हणतोय. इक्विटीच्या लेस दॅन 3%. स्मॉल लॉस होईल, नाहीतर स्मॉल प्रॉफिट होईल. थर्ड होईल, काय होईल सांगा? नो लॉस, नो प्रॉफिट, नो प्रॉफिट. आता झाला फोर्थ नंबर, बिग प्रॉफिट. मी फॉन्ट साईज वाढवतो, काळजी करू नका. 5 नंबर झाला बिग लॉस. फॉन्ट साईज वाढवतो तुमच्यासाठी, मला ते प्रत्येकाला झूम करायला जमणार नाही ना, फॉन्ट साईज वाढवतो. मला सवय मित्रांनो प्रत्येकाचा विचार करायची, करणार मी. हे बघा, हा वॉटरमार्क रिमूव्ह करतो, जेणेकरून तुम्हाला डिस्टर्ब नको व्हायला. मला लागतो तो ट्रेड करताना. बस, इथे पण फॉन्ट साईज वाढवतो. मला एखादी गोष्ट मी विसरलो, आठवण करून देत जा. कसं आहे, आता रोज बदाम खातो, पण प्रत्येक वेळेस ते बदाम चांगले असतात असं नाही ना, विसरतो कधी कधी. रेकॉर्डिंग चालू करायला विसरलो, त्याची आठवण करायची. इथं मेसेज कधी कधी तुम्ही पाठवता, ते वाचायला विसरलो, त्याची आठवण करत जा. हा, काय 5 आउटकम आहेत? स्मॉल लॉस, स्मॉल प्रॉफिट, नो लॉस, नो प्रॉफिट, बिग प्रॉफिट, बिग लॉस. फक्त एका गोष्टीपासून वाचायचं, कोणत्या? याच्यापासून. हे डोंट मध्ये टाकायचं, कोणत्याही एका ट्रेडच्या आउटपुट मध्ये हे नाही आलं पाहिजे. ह्याचे बिग लॉस आहे ना, ह्याच्यापासून वाचायचंय फक्त. सगळंच रेड झालं, ठीक आहे. हा जो 5 नंबरवाला मुद्दा आहे ना, त्याच्यापासून वाचायचंय. याला डायरेक्टली असा काढून टाकायचा, जसं मी आता या टेक्स्ट बॉक्स मधून काढतोय. फक्त एवढं अवॉइड करायचंय. आपले सेटअप सगळे झाले, प्रत्येक ट्रेड मधून 5 मधला एक आउटकम येणार. फक्त एवढं अवॉइड करायचंय. हे शिकायला मला बराच टाइम लागला, अनुभवाने शिकायला. आणि दरवेळेस गरजेचं नाहीये. रस्त्याने आता पावसाळ्यात गाडी चालवता बरोबर,
पाणी असतं रोडवरती, दिसत नाही कधी कधी समोर खड्डा आहे नाही, चेंबर उघडा आहे का नाही. समोरची गाडी गेली खड्ड्यात, पूर्ण डावत साखतेचं गेलंय खड्ड्यात, तरी तुम्ही ट्राय करत आता करे तो खड्डा बघू किती डीप आहे, माझी गाडी घालून बघतो. नाही करत. समजता ना त्याच्या चुकीमधून समोरच्या. तसं इथं पण हे करायचं. दुसरा सांगतोय इथं खड्डा आहे तिथे जाऊ नको तर नाही जायचं, ही गोष्ट करू नको तर ती नाही करायची. जनरली लोकांना सवय असते. युट्यूबला पण बघा, डोंट वॉच दिस म्हणलं की ते बघणारी खूप जण असतात. नक्की काय आहे? का मला सांगतोय डोंट वॉच दिस? मी खरंच सांगतो, फक्त ही गोष्ट करू नका. तुम्ही प्रॉफिटेबल आहात, आपलं सगळं नॉलेज आलं ना, ही गोष्ट करू नका. बिग लॉस करू नका आणि खूप जास्त ट्रेड करू नका, नाही तर काय होईल, स्मॉल लॉस आणि व्हेरी मेनी काय टू बिग नंबर ऑफ ट्रेड्स, टू मेनी नंबर ऑफ ट्रेड्स. म्हणजे काय होईल, तेच होऊन जाईल. ओव्हर ट्रेडिंग नाही करायची आणि ट्रेडच्या आउटपुट मधलं हे फक्त हे आउटपुट अवॉइड करायचं, बिग लॉस. मी माझा इगो कोणत्याही ट्रेडमध्ये आणणार नाही, शपथ घ्यायची. मी माझा इगो, मी कोण आहे हे सगळं विसरून ट्रेडला उतरेल. माझा इगो, मी जर म्हणलं अरे मी महेश झांबरे आणि आता या ट्रेड मधून $500 काढतोच आणि उतरलो एका ट्रेडमध्ये आणि नाही होते प्रॉफिट, $300 लॉस झाला, इगो बाजूला ठेव, गपचूप लॉस ऍक्सेप्ट करून बंद कर. नाहीतर काय होईल, असं जर ठेवलं की एक तर मी $500 लॉस गेल, नाहीतर मी स्टॉप लॉसच नाही लावणार, सगळं अकाउंट गायब होऊन जाईल. असं होतं का? येस होतं. एक एक ट्रेड अख्खा अकाउंट घेऊन जाऊ शकतो का सगळा पैसा? हो, घेऊन जाऊ शकतो. जर तुम्ही प्रॉपर लॉट साईज मॅनेजमेंट नसेल केली तर आरामात घेऊन जाऊ शकतो. प्रॉपर लॉट साईज मॅनेजमेंट जरी केली असेल, माझ्याकडे एक अकाउंट आलं होतं मित्रांनो, 1700 पासून, खोटं नाही बोलत, काहीच फेकत नाही मी, फेकणारा माणूसच नाही आपण, फेकणारे लोकच आवडत नाही आपल्याला. हे बघा काय सांगतोय मी. फेकून प्रगती जरी होणार असली तरी ती प्रगती मला नकोय, मला आवडत नाही ते. 0.01 पासूनच्या ऑर्डर्स, गोल्ड तेव्हा 3738 ला होतं, त्यावेळेस मी हे बघितलं होतं. 0.01 पासूनच्या ऑर्डर्स ज्या आहेत ना, त्या माणसांनी 1700-1800 पासूनच्या होल्ड करून ठेवल्या होत्या. आणि प्रत्येक लेवलला त्याला काहीतरी मार्टिंगल वगैरे म्हणतात, म्हणजे तुम्हाला सांगतो, हे असं असे मार्केट असं असं करत गेलंय बरोबर, असंच करत गेलंय, काय काय ठिकाणी स्ट्रेट वर गेलंय. ह्या माणसाने ह्या इथे इथे मध्ये मध्ये प्रत्येक पॉइंटला इथं असं सेल, मग इथं परत ना खालच्या प्रॉफिटमध्ये घ्या अपेक्षेने सेल, थोडा हा प्रॉफिटमध्ये आला तरी नाही काढला, परत ना सेल. 0.01च्या एवढ्या ऑर्डर होत्या आणि एवढ्या मल्टिपल ऑर्डर होत्या. थोडं स्मॉल टाइम मध्ये खाली आलं की थोडं आलं की सेल सेल सेल, नेट नेट सगळं करून टोटल प्रॉफिटमध्ये आलं की तो बंद करणार होता. तो कधीही प्रॉफिटमध्ये आला नाही आणि त्याचं $17,000 अकाउंट उडलं होतं. तो खूप कमी अकाउंट आलं तेव्हा त्यांनी ते हेज करून टाकलं होतं. 1.6 पर्यंत त्याची लॉट साईज गेली होती. 1.6 पर्यंत लॉट साईज गेली, तेव्हा त्यांनी ते एक्झॅक्ट ऑपोजिट साईडने हेच केलं आणि ही लिटरली केम टू मी, की सर ह्याच्यातून वाचवा. मी म्हंटल बाबा माझी मेंटॅलिटी खराब होईल, तुझे लॉटच मला मोजता येत नाही, तेवढे लॉट आहेत, किती आहेत मोजले आम्ही ते, 0.1+1+1+1 असं करत कळलं की एवढं आहे. आणि मग त्यांनी रिटर्न साईडला पण लॉट लावताना पूर्ण नव्हते लावले, 0.10 0.10 अशा ऑपोजिट साईडने हेज करून टाकले होते आणि नो लॉस नो प्रॉफिटला अकाउंट होतं आणि अकाउंट मेलं होतं, 95-96% लॉसला होतं. तर त्याला म्हणलं हे अकाउंट वाचण्यासाठी तुला दोनच गोष्टी आहेत, एक तर म्हटलं जो झाला तो लॉस ऍक्सेप्ट कर आणि ह्या एवढ्या जेवढी इक्विटी उरते त्याच्यातून परत सुरुवात कर, बरेच महिने लागतील परत माझ्या पॉईंटला यायला, यस लागतील. अदरवाईज जेवढी इक्विटी आहे तेवढी पूर्णपणे ऍड कर. आता तो सेकंड वाला सजेशन होतं ते थोडं रिस्की होतं. जेवढी इक्विटी आहे तेवढी पूर्णपणे ऍड कर आणि मार्केटला एक पूर्णपणे एखाद्या चांगल्या पॉईंटला, स्टेबल पॉईंटला जाऊ दे. जो त्या पॉईंटला मला वाटलं होतं 4,079 आहेत आणि तिथून मार्केट लिटरली बरंच खाली पण आलं होतं, त्याला म्हटलं त्या पर्टिक्युलर पॉईंटला ते मार्केट जाऊ दे आणि त्या पॉईंटला जाऊन मार्केटने रेजिस्टन्स घेतला, तिथून खाली निघालं, तेव्हा ते चांगलं $400-500 खाली येईल. त्या पर्टिक्युलर पॉईंटला तू तुझी बाय जी हेजवाली बायवाली ऑर्डर आहे ती काढून टाक आणि सेलवाल्या कंटिन्यू कर. एक असा पॉईंट येईल तेव्हा तुझ्या या बायचा जो प्रॉफिट असणार आहे बरोबर हेज केल्यामुळं, तो प्लस हा जो लॉस कमी होईल, असं करून तुझं अकाउंट जे आहे ते ऍटलीस्ट 50% बॅलन्सला येईल. तेव्हा ते स्क्वेअर ऑफ कर, टाकलेलं डिपॉझिट प्लस ते 50% उरले ते विड्रॉ करून टाक आणि ट्रेड करणं बंद कर, शिकून घे, असे मी त्याला उपाय सांगितले होते. आणि नंतर त्याला ते व्यवस्थित जमलं नाही आणि लिटरली ही वॉस्ट आउट द अकाउंट. कारण ते सोपं काम नाहीये, मी जे बोललो आता त्यासाठी एकदम मधलं एकदम बेस्ट लेवलचं स्वतःवरचं कंट्रोल लागतं, तेव्हा हेजमधून अकाउंटला वाचवता येतं. त्याच्यामुळे हेजच्या वाटेला जायचं
नाही, अजिबात नाही. व्हेंटिलेटरला गेलेला पेशंट वाचतोच प्रत्येक वेळेस असं आहे का? नाही, तसं असतं ते. त्यामुळे स्टॉप लॉस प्रत्येक ट्रेडला ठेवायचा नियमच आहे. बिग लॉस नेव्हर, बिग लॉस करायचाच नाहीये. बिग लॉस होऊ नये मग मी हेज केलं सर ऑपोजिट पॉझिशन ना, ते पण मोठी चूक आहे. इथं असं लिहितो हवं तर बिग लॉस नाही आणि हेज पण नाही. काल कोणतरी प्रकाश सरांनी ते लेक्चरचे पॉईंट टाकले, त्यात त्यांनी सांगितलं हेज. आणि मी माझा अनुभव सांगत होतो हेजचा, आणि मी तिथे बोललो पण नंतर ना की हेज करायचं नाही, व्हेंटिलेटर येते, ती चूक आहे. आणि मी काय सांगतो नेहमी, मी केलेल्या चुका करू नका, आणि मी हेजला चूक म्हणतोय. हा, काही ठिकाणी अकाउंट मेलच आहे 80%, आणि त्या माणसाला तो लॉसच घ्यायचा नाहीये, त्याच केसमध्ये ती वाली मेथड असते, असंही मेल आहे. त्याला डायरेक्टली सांगायचं व्हेंटिलेटर लावतोय आपण याला, पण हे मेलेलं आहे. हे मी केलेलं आहे आणि ह्याच्यामधून सक्सेसफुली बाहेर पण निघलोय बऱ्याच वेळेस. स्टील व्हॉट आय विल से, डोंट गो फॉर दॅट रूट जो बी सगळं डिस्टर्ब होऊन जातं, नेव्हर. ठीक आहे, या 2 गोष्टी अवॉइड करायच्या. या 4 गोष्टी तुम्हाला प्रॉफिटेबलच बनवणार. स्मॉल लॉस, स्मॉल प्रॉफिट, नो लॉस नो प्रॉफिट, आणि बिग प्रॉफिट. बिग प्रॉफिट कसं करायची सवय लागेल त्यासाठी अगोदर पहिले सुरुवातीच्या स्टेजला हे 3 आउटकम असणार, नंतरच्या स्टेजला हे आउटकम असणार. जेव्हा तुम्ही एक्सपर्ट नाही तर एक्सपिरियन्स थोडासा घ्याल, एक्सपिरियन्स घेत घेत एक्सपर्ट व्हाल, तेव्हा तुम्हाला एक बिग प्रॉफिट वाली लेवल पॉसिबल आहे. यस, मोठे प्रॉफिट तुम्हाला होणार. तुम्हाला फक्त आणि फक्त एक गोष्ट होण्यापासून वाचवायची आहे, ते म्हणजे मोठा लॉस, आणि मोठा लॉस होऊ नये म्हणून हेज, बस. बाकी त्यासाठी लागणारं सगळं नॉलेज, हे जे 4 आउटकम आहेत ना, त्यातलं हे नंबर 2 आणि नंबर 4 आणि कधी कधी नंबर 3, आणि हे तिन्ही नसेल त्यावेळेस नंबर 1, हे होण्यासाठी जे लागेल, म्हणजे 100 मधले 30 वेळा तुम्हाला स्मॉल लॉस घेऊन बाहेर पडायचंय. यस. बाकी 100 मधले 70 वेळा तुम्हाला हा स्मॉल प्रॉफिट बिग प्रॉफिट हे होणार आहे. यस. काही ट्रेडर ते 30 मधले असे असतील जे स्टॉप लॉस गेले की तुम्ही ब्रेक इव्हनला टाकला असेल, नो लॉस नो प्रॉफिट. पण नेट नेट जेव्हा तुम्हाला 1:3 वगैरे भेटतोय, कधी तो स्मॉल प्रॉफिट असेल, कधी बिग प्रॉफिट असेल, ऍट दी एंड यू विल बिकम प्रॉफिटेबल ऍट दी एंड. याच्याबद्दल मी कॉन्फिडंट आहे. यस. एखादा 12वीतला 10वीतला पोरगा आणून बसवा, त्याला सांगा रोज मी सांगतोय त्याची प्रॅक्टिस करायला, आणि रोज पूर्ण लक्ष देऊन ऐकायला, मी त्याला प्रॉफिटेबल बनवून दाखवेल. तुमच्या पोराला पण दाखवेल. मी तर म्हणतो ज्यांची मुलं आहेत ना 12वी इंजिनिअरिंग वगैरे, तुमच्या त्या मुलांना घेऊन बसा त्याच्याला, काही प्रॉब्लेम नाही. फक्त त्यांनी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे, किंवा भाऊ बहीण आहे, कोणतरी आहे घरात, माझ्याच इच्छा आहे, थोडं छोटं पुढं मागे आवड असेल घेऊन बसा. फायनान्सचं नॉलेज कधीच, युट्यूबवरती पण तुम्हाला माहिती आहे कोणत्या टाईपच्या व्हिडिओच्या व्ह्यूजला सगळ्यात जास्त पैसे भेटतात. फायनान्स. ऍडव्हर्टाईजमध्ये युट्यूब सगळ्यात जास्त कोणत्या कॅटेगरीतून पैसे कमवतं? फायनान्स. फायनान्स कॅटेगरीचे जे लोक आहेत त्यांना 1 मिलियन फॉलोअर आहे, आणि समजा एंटरटेनमेंट फालतू बकवास करून व्ह्यूज कमवणारी लोक, गेमिंग वगैरे, त्यांना 5 मिलियन लोक आहेत सबस्क्रायबर, आणि व्ह्यूज पण तसे. तरी फायनान्सवाल्याचे इन्कम जास्त असतं. का असतं? कारण तिथं त्या टाईपच्या पर्टिक्युलर ऍडव्हर्टाईजला युट्यूब जास्त चार्ज करतं, ते लोक जास्त द्यायला तयार असतात. फायनान्सचं जे नॉलेज आहे ते आपल्या ऍक्च्युअली एज्युकेशन सिस्टीम मध्ये इन्क्लूड केलं पाहिजे, पण ते नसतं. फक्त MBA फायनान्समध्ये फायनान्स नॉलेज असतं, किंवा जे लोक CA वगैरे मानतात त्यांना, बाकी कोणालाच नसतं कसं मॅनेज करायचं, काय करायचं. मला पण नव्हतं. त्याच्यामुळे चुका झाल्यात का? यस, खूप झाल्या. मॅनेजमेंटमध्ये कोणाकडे इन्व्हेस्ट करायचे, काय करायचे, तिथपासून सगळं सगळं नॉलेज खूप महत्वाचं आहे. ते सगळंच्या सगळं मी तुम्हाला देणार आहे. यस, आजच मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या, 3 गोष्टी, बरोबर. कुठे गेल्या बरं त्या? हा, इकडे आहेत. यू आर वर्किंग फॉर मनी, पीपल आर वर्किंग फॉर यू. आता मनी फॉर वर्क फॉर यू मध्ये ते हे मनीला कसं कामाला लावतं ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे स्वतः शिकून केलं एकदम बेस्ट. यस. किंवा ज्याला पूर्णपणे प्रॉपरपणे नॉलेज आहे त्याच्याकडनं, तशा पूर्ण ह्याच्याकडनं केलं. यस. त्याच्याकडनं नॉलेज घेतलं, त्या माणसाकडनं, त्यांनी शिकवलं. यस. म्युच्युअल फंड, कोणतरी चांगली कंपनी आहे, म्युच्युअल फंडचे कोणतरी चांगली बकेटी कोणतरी बनवली, त्यात टाकले पैसे, इन्व्हेस्टमेंट केली. यस, करेक्ट आहे. मित्रांनो, मी बिटकॉइन 15,000चा असताना माझ्या व्हॉट्सअपचं 8796317345 नंबर आहे ना, त्याचं ना 2022 मध्ये स्टेटस होतं, ज्यावेळेस बिटकॉइन होता $15,000. किती होता? $15K. त्यावेळेस माझं स्टेटस होतं की जेवढा जमेल तेवढे पैसे बिटकॉइन मध्ये टाका. $500, 50,000, 1,00,000, जेवढे जमतील तेवढे रुपये बिटकॉइन मध्ये टाका, आणि फक्त 2-3 वर्ष होल्ड करा. काय म्हणलो तुम्ही? प्रॉपर्टी वगैरे पण घेऊ नका. स्टेटस टाकलं होतं मी माझ्या व्हॉट्सअपमध्ये. जे लोक तेव्हा माझे स्टेटस बघणारे असतील त्यांना माहिती आहे. त्यावेळेस ते टाकलं होतं की मी स्वतः $500 घेतोय, तुमच्यातलं ज्याला जेवढा जमेल काय जमेल तेवढा तो घेऊन ठेवा. आणि लिटरली मी ते 48-50च्या आसपास वगैरे, ट्रम्प येण्याच्या अगोदर $48,000-50,000 बिटकॉइन केलं. आय सोल्ड इट आउट अराउंड दॅट लेवल. मला लागत होते ते पैसे,
साहजिक आहे, ट्रेडिंग मधून मी जास्त रिटर्न करत होतो याच्यापेक्षा. पण लिटरली ट्रम्प आला त्यावेळेस 67-68 होता, आणि नंतर ना आफ्टर ट्रम्प आल्यावर आता काही 1 वर्षापूर्वी साधारणपणे $1,22,000 पर्यंत तो गेलेला आहे माझ्या मते. तर तो पण रेकॉर्ड ब्रेक केलाय की नाही आय डोंट नो, एवढा तर गेलेला आहे. इथपर्यंत मी त्याला गेलेला बघितलेलं आहे. कुठून? 3 वर्षामध्ये मी त्याला $15,000, 15चा थोडा खाली गेलता बरं का. मी ज्यावेळेस सजेस्ट केलं त्याच्यानंतर 14,000 पर्यंत गेला होता. 14च्या खाली नाही गेला. गणित काय होतं त्याच्या मागचं? चमत्कार होता का कोणता? कोणी सांगितलं होतं का टेलिग्रामवरती? मला अजिबात नाही. बिटकॉईनचा केलेला मी अभ्यास होता. एक बिटकॉईन बनायला जो खर्च येतो तो, मग बिटकॉईनला मागेची प्राइस आली 67,000, याच्या अगोदरचा हाय काय होता? 67,000. म्हणजे त्याच्या मागे अभ्यास होता आणि सांगितलं होतं. आणि हे पण बोलवतो मी त्यांना, जर बिटकॉईन $10K आला, हा तुमचा स्टॉप लॉस आहे, बाहेर पडायचा इन्व्हेस्टमेंट मधून. असं नाही की 0 होईपर्यंत वाट बघायची. $10K आला की तुम्ही बाहेर पडायचं, मग संपला म्हणायचा विषय त्याचा. बिटकॉईन अजून पण सांगतो मी, बिटकॉईन ज्या दिवशी $10,000 खाली येईल ना, बिटकॉईनचा विषय, क्रिप्टो इंडस्ट्रीचा विषय संपला म्हणायचा. पण असं होण्याचे चान्सेस आहेत का? रेअर मधले रेअर. हा, नथिंग इज सर्टन इन केस ऑफ ट्रेडिंग, इन केस ऑफ इन्व्हेस्टमेंट. आता रिअल इस्टेट, तुम्ही चाकणचं एक्झाम्पल बघितलं असेल, विमानतळ होणार सांगितलं, जमिनीचे रेट वाढले, लोकांनी चढ्या रेटनी जमिनी विकल्या, ती न्यूजच कॅन्सल झाली, त्याच्यामुळे त्याचे रेट वाढले होते, रेट परत पडले. बरोबर. तसं 100% शुअर याच्यात काय असतं का? समजा एखादी न्यूजच आली पूर्णपणे ज्याच्यामुळे ती मुवमेंट आली आहे, तीच पूर्ण निघून गेली, एकच कारण आहे त्याला आणि ते कारण निघून गेलं, तर ते पूर्ण ती प्राइस पडू शकते का? येस, पडू शकते. गोल्ड ज्याच्या आपण करतो त्याच्यावर मल्टिपल गोष्टी अफेक्ट करतात का? हो. सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टी अफेक्ट करतात? डॉलर. कारण आपण गोल्डला डॉलरमध्ये ट्रेड करतोय. ज्याला डॉलरचा न्यूज सोबत प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहितीये काही रिप्युटेड ब्रोकर तुम्हाला अलाउ करतात XAUEUR, म्हणजे टू ट्रेड गोल्ड विथ युरो. मग डॉलरची न्यूज आहे सर आणि मला त्याच्यामध्ये खूप लॉस होतो, मग मी काय करू? तुम्ही गोल्डला दुसऱ्या करन्सी पेअर सोबत ट्रेड करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. यू कॅन डू इट. फक्त महत्वाचं काय आहे ते नॉलेज. न्यूज पण न्यूज पासून कसं वाचायचं त्या जास्त ऍक्च्युली बघायचीच गरज नसते, फक्त तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे. आणि इंटरेस्ट रेट वगैरे सारख्या न्यूज, इन्फ्लेशन आणि NFP या अशा काही महत्वाच्या न्यूज आहेत, GDP, त्या न्यूज फक्त त्याच्याकडे लक्ष ठेवायचं, त्याची माहिती असली पाहिजे बस. बाकी उठसूट कधी फेडचा हाय येणारे बोलायला ना, मुद्दामून मार्केटमध्ये इन्फ्लुएन्सेस आणले जातात. मार्केट पूर्णपणे टेक्निकलीच वागतं. ही बॅच तुम्हाला एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनवेल का? यस. त्याच्यासाठी हॅलो हॅलो, आवाज बंद झाला की माझा? येतोय ना आवाज सगळ्यांना? येतोय? ओके, मला इथे दाखवायचं बंद झालं माझा आवाज. ही बॅच तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनवणारच. मराठीमध्ये व्याकरण ज्याला माहिती असेल त्याला माहिती असेल च कधी वापरतात. वेन यू आर मोर दॅन 100% शुअर, ऍटलीस्ट 100% शुअर, तेव्हाच च याचा उपयोग होतो. बनवणारच. फक्त आणि फक्त तुम्हाला खरंच मनापासून इच्छा असली पाहिजे प्रॉफिटेबल बनायची. फक्त आणि फक्त तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची गरज आहे. हा सर, 1-2 दिवस मला नाही जमलं प्रॅक्टिस करायला, पण मी विकेंडला सगळं कव्हर करून टाकलं आणि प्रामाणिकपणे जेव्हा प्रॅक्टिस केली, यस, पॉसिबल आहे. उगाच इंजिनिअरिंग जशी केली, लास्ट डेला पेपरचा अभ्यास करायचा, मी पण तशीच केलेली आहे की शेवटच्या दिवशी डायरेक्टली मग अख्खी 400 पानाचं पुस्तक लास्ट नाईटला केले जागून. इथं तसं चालत नाही. इथे तसं चालत नाही. ते रट्टा होता, इथे रट्टा नाहीये. पाठ करून मार्केट काय तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीये, उत्तर बरोबर दिलं की पैसे दिले, तसं नाही. इथे रोजची प्रॅक्टिस पाहिजे. बरं, 1-2 दिवस गॅप पडला ठीक आहे, मग नंतर आलेल्या दिवशी काहीतरी प्रॅक्टिस केली नाही. पण इथे तसं चालणार नाही की एकाच दिवशी खूप केलं मी 10 दिवस आणि परत 10 दिवस काहीच नाही केलं. तसं नको. जिमला गेला 10 तास जिम मारली आणि नंतर जिम केले, एक्सरसाइज केली आणि नंतर मात्र 8-10 दिवस दुखते, गेलोच नाही, बंदच करून टाकली, काय फायदा होईल? नाही होणार. तसंच आहे याच्यामध्ये, कन्सिस्टंटली करावं लागेल, रोज थोडं थोडं करावं लागेल. एकाच दिवशी 10 टॉपिक करून टाकले सर डायरेक्टली ना, ते नाही करायचं. मोटिवेशन नाही पाहिजे. मोटिवेशन कसं असतं? असं घेऊन जातं माणसाला, असं घेऊन जातं, परत ते संपलं की असं ड्रॉप येतो. आपल्याला पाहिजे डिसिप्लिन. डिसिप्लिन काय करतो? असं घेऊन जातो. मोटिवेशन असेल तर ठीक आहे, डिसिप्लिन शिवाय काहीच नसावं. हा, असं असं करताय तुम्ही, मग असं सुरुवात झाली, हे टिकतं, हे टिकत नाही. इव्हन तुम्ही मार्केटच्या चार्टमध्ये पण जाऊन बघा मित्रांनो, असे गेलेली प्राइस वर गेलेली टिकत नाही, अशी गेलेली प्राइस टिकते. पेशन्स लागेल, यस. कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन लागेल, यस. ते सगळे लोक प्रॉफिटेबल होतील ज्यांना खरंच व्हायची इच्छा आहे. मी काय म्हणतोय? ते सगळे लोक प्रॉफिटेबल होतील ज्यांना खरंच व्हायची इच्छा आहे आणि त्यासाठी लागणारे प्रयत्न करायची तयारी आहे.
तो प्रत्येक व्यक्ती प्रॉफिटेबल होणार. आणि ज्याला रडायचीच सवय, नाहीच नाहीच, जे स्वतःला कमी लेखतो, कायम आजवर ते झालेलं आहे आणि डिसिप्लिन अजिबात इम्प्लिमेंट करूच माझ्या आयुष्यात मी आणूच शकत नाही डिसिप्लिन, अशी कोणी लोक असतील, लिटरली स्टे अवे फ्रॉम दिस बॅच. काय उपयोग नाही होणार. तुम्ही मला पैसे देणार, 3 महिन्याने मी तुम्हाला माघारी देणार, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये हे करताल काय, माघारी वगैरे नाही मागणार आणि माझीच उगाच बाहेर जाऊन बदनामी करणार, तेही नकोय मला तसलं, की नाही आहे बोलले होते मनी बॅक गॅरंटी, पण काय मला उपयोग नाही झाला. पण मी त्यांनी सांगितलेलं केलं नाही वगैरे, अशी मान्य करणारी लोक नसतील, म्हणजे मान्य न करणारी लोक असतील, अमान्य करणारी, मी एवढे शब्दप्रयोग का करतोय माहित नाही पण असं कोणी असेल की ज्याला रिझन्स वरती जास्त हे आहे, इन केस इन्स्टेड ऑफ एफर्ट्स, तर लिटरली मी तुम्हाला सांगेल दिस बॅच इज नॉट फॉर यू. पण ज्याला खरंच ट्रेडर बनायचंय, ट्रेडिंगला इन्कम सोर्स बनवायचंय, लिटरली सिरियस फुल टाइम ट्रेडर बनायचंय किंवा पार्ट टाइम बनायचंय, ट्रेडिंगला इन्कम सोर्स बनवायचंय, ट्रेडिंग मधून प्रॉफिट्स कमवायचे, प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचंय, ठीक आहे, मागचे जे तुमचे काही हिस्ट्री असेल ती पूर्णपणे रफ करायची, इरेज करायची आणि नवीन तुमचा अध्याय लिहायचा आहे, तर दिस बॅच इज फॉर यू. फीज वगैरेचा विचार नका करू, स्किल्स ज्या आहेत त्याचा विचार करा. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, याच्यातून काय सांगितलं, की तुम्ही जी स्किल शिकता त्याच्यानुसार तुमचे कुठे गेलं ते लिहिलेलं, त्याची व्हॅल्यू, तुमच्या वेळेची जी व्हॅल्यू आहे, पर अवर व्हॅल्यू, पर मंथ व्हॅल्यू, ही पर अवर नुसार ठरते आणि पर अवर व्हॅल्यू ही तुम्हाला असणाऱ्या नॉलेजच्या आधारावर ठरते. मग तुम्हाला जर पैसे जास्त कमवायचे, एक तर तुमच्यासाठी कामं करणारी खूप लोक पाहिजेत, त्याच्या मागे तुम्हाला प्रत्येकाच्या तासामागे 100-200 रुपये भेटतात आहेत असं पाहिजे, किंवा मग तुमच्या तासाचीच व्हॅल्यू खूप जास्त पाहिजे, की मी फक्त 1 तास बसलो आणि मी $500 काढले आणि मी एक्झिट केलं, झालं. होऊ शकतं, होऊ शकतं, होतं. असं जगातलं असं कोणतं तुम्हाला भव्य दिव्य करायला लावत नाही, जसं इलॉन मस्क म्हणतो की मंगळावर जायचं, रॉकेट बनवायचंय, माणसांना घेऊन जायचंय, अशी यात कोणतीही गोष्ट नाहीये जी अगोदर कोणी केलेली नाहीये. सो इम्पॉसिबल असं काहीच नाहीये. हार्ड आहे का? यस. सोपा करणारा तुमच्या समोर आहे का? हो. ज्यांनी स्वतः हार्डनेस फेस केलाय आणि ज्यांनी त्याला सोपं केलंय, दॅट पर्सन इज इन फ्रंट ऑफ यू. करेक्ट. चलो, एवढं बोलून मी माझं हे फर्स्ट लेक्चर संपवतो. तुम्हाला पुन्हा एकदा हेच म्हणेल, विश्वास ठेवून बघा. आजवर कोणाचा विश्वासघात केलेला नाहीये आणि इथून पुढे पण करणार नाही, एवढंच मी बोलेल. चलो, थांबतो या ठिकाणी. धन्यवाद. साई म्हणून कोण आहेत? काय डाऊट आहे तुमचा? विचारा सर. येस, क्वेश्चन अँड आन्सर सेशन होऊन जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. कोणाचे काय प्रश्न असतील विचार. 1 सेकंड, मी हेडफोनच नाही लावले, मी जस्ट माईक लावलेत. गिव्ह मी अ सेकंड, नॉट अ सेकंड, गिव्ह मी अ मिनिट. सर बोला बरं, बघू स्पीकरला तुमचा आवाज येतोय का. हॅलो, साई. साई म्हणून कोण आहेत? हा, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. येस, येतोय मला आवाज, बोला. सर्वप्रथम खूप छान ओव्हरव्ह्यू घेतला सर तुम्ही. नॉनस्टॉप 1.5 तास विथ सेम एनर्जी ॲज लाईक ऑफलाईन सेशन. खूप छान घेतला, त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. सर, हा म्हटलं टायमिंग जो आहे ना तुम्ही सांगितलं आहे 8 ते 9:30, इट्स राईट. पण मग समजा मॉर्निंगला होईल का सर, थोडंसं अर्ली इन द मॉर्निंग, जेणेकरून फ्रेश मूड मध्ये होईल. एक म्हणजे एक विचार म्हणून सांगतो माझा वैयक्तिक, किंवा तुम्ही पोल घ्या किंवा मग, पण तुम्हीच म्हटले सकाळी नाही जमणार. असं 6-6:30ला जर ठेवलं सर तर जमेल का? म्हणजे असं मस्तपैकी 8च्या आत बॅच पूर्ण करून सगळेजण ज्याचे त्याच्या तर रुटीनला. सगळेजण तयार असतील ना सर, मी रात्रीच्या 12 वाजता पण घ्यायला तयार आहे, मला काहीच हरकत नाही. मी विचारतो इतरांना नाही, सगळ्यांना, हा, विचारतो एक सर. मॉक पोल घ्या किंवा, म्हणजे कसं आहे, पण एक कसं सर सकाळी फ्रेश मूड मध्ये, एक तर रेनी सीझन आहे, मस्तपैकी सकाळी सकाळी 6 किंवा 6:30 पर्यंत जर चालू केली तर 8 पर्यंत मस्त होईल सर, असं वाटतंय मला. म्हणून एक रिक्वेस्ट म्हणून बघतो तुम्ही तुम्ही लवकर सर्वांचं. उठणाऱ्या व्यक्तींपैकी असाल. काही लोक अर्ध्या झोपेत बॅचला बसतील डायरेक्टली, तसेच उठून आळस देत, असं होईल ते. 1-2 दिवस विचारून होईल, बघतो बघा सर्वांना. सर सर्वांचं. विचारून बघतो. एक पोल. येस येस. विचारून बघतो. प्रॉब्लेम काय होईल की 60 डोकी आहेत आणि मला नाही वाटत 60च्या 60 डोकी एका टाइमावरती ऍग्री होतील. त्याच्यामुळे जो स्टँडर्ड टाइम आहे तो आपण 8 ते 9च्या टायमाला वगैरे ठेवला होता. तुमचा जो हे आहे तर आपण विचारून बघूया किती लोक तयार आहेत. ठीक आहे. आणि दुसरं एक सर, समजा नाही झालं तर थोडंसं 7:30 पर्यंत ठेवलं तर आपल्याला कसं फ्लो मध्ये कदाचित अर्धा तास एक्सटेंड पण होईल तुमचं.
तर तो एक विचार जॉब करावा वाल्या लागतो. लोकांचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी 8 ते 9 ठेवले. मी 6 वाजता पण ठेवली असती संध्याकाळी. ज्या लोकांचे ऑफिस टाइम्स ओके. आहेत त्यांची अडचण आहे, त्यामुळे आपण 8 ते 9 ठेवलं. ओके. ऍक्च्युली या बॅचमध्ये पण एक सर कन्फर्म आहेत, त्यांना घरी यायलाच 8:30 होतात. पण आपण मग ते अजून खूप लेट होईल, त्यामुळे आपण ते 8 ते 9:30 ठेवतोय. ठीक ते आहे. लेट होतील तर चालेल ते चालेल रेकॉर्डिंग बघतील, तेवढा अर्धा तास काय मिस झालं ते, असं मी गृहीत धरून ठीक. चाललंय. चालेल चालेल. ओके सर, नो इश्यू. थँक्यू. येस, फक्त मॉर्निंगचं बघा एकदा, अदरवाईज ओके, नो प्रॉब्लेम. विचारतो मी. आत्ताच इथे सांगा, मॉर्निंग जे लोक बसलेत 50 लोक हँड रेज करा किंवा काहीतरी रिॲक्शन द्या. जे लोक मॉर्निंगला तयार आहेत त्यांनी जस्ट काहीतरी रिॲक्शन द्या बरं. किंवा कमेंटमध्ये, कमेंट आहे ना आपल्याकडे चॅट, सगळ्यांना दिसेल. कोण कोण तयार आहे, सकाळी बॅच घेतली. यस नो बोला, मॉर्निंग वगैरे नका बोलू, यस नो बोला. करेक्ट सर, आन्सर भेटलं इथेच. नाही पॉसिबल सर. हा, इतर कोणाचा काही प्रश्न? ज्यांना ज्यांना असं होईल ना की अशा अशा या टाइममुळे वगैरे प्रॉब्लेम होतोय किंवा काय होतोय, तर लिटरली मी एक सजेस्ट करेल की सेशनच्या अगोदर, इफ पॉसिबल सेशनच्या अगोदर एखादं काहीतरी कॉफी वगैरे घ्यायची, किंवा ज्यांना पॉसिबल 1-1.5 तासाची झोप काढून सेशनला बसा. त्यांना लवकर झोपायची सवय आहे, त्यांना या बॅचमुळे वगैरे काही अडचण वाटत असेल त्यांना सांगेल मी. येस, बोला बाकीच्यांनी, कोणाला काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये? मी जनरली सगळे प्रश्न याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या तरी रिक्वायरमेंट काय असणार आहेत, आणि साहजिक आहे मित्रांनो, काही मिळवायचं असेल तर काही थोडंफार गमवायला लागतं. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. इधर आपको 25,000 खोने पडेंगे, ठीक है, और आपको वो टाइम देना पडेगा 3 महीने का. पण त्याच्यानंतर तुम्हाला जे भेटणार आहे ना ते खूप सुंदर आहे. जस्ट इमॅजिन करायला सुरुवात करा, मॅनिफेस्ट करायला सुरुवात करा. 3 महिन्यानंतर मी ट्रेडला बसलोय, माझ्या फेवरेट टाइमला ट्रेडला बसलोय. जसं की साई सर जे आहेत ते सकाळी एशियन सेशनला ट्रेडिंगला बसलेत, महेश झांबरे संध्याकाळी 6 वाजता ट्रेडिंगला बसलेला आहे, ठीक आहे, स्वरूप संध्याकाळी 7 वाजता ट्रेडिंगला बसलेला आहे, निलेश सर त्यांच्या आवडीच्या टाइमला दुपारी बसलेले आहेत. आणि प्रत्येकाने असं इमॅजिन करा की तुम्ही ट्रेडला बसलाय आणि तुमचं अकाउंट आहे $500 आणि तुम्ही ट्रेडला बसलाय आणि तुम्ही पहिल्याच ट्रेडला, त्या दिवसाच्या पहिल्या ट्रेडला $30-40 काढले. बस, $500 वरती मी एका ट्रेडमध्ये $30-40 काढले. समाधान मिळालं पाहिजे त्याच्यातून. $500 वरती काय तुम्हाला $500 पाहिजे एका ट्रेडमध्ये? नाही. मग ती बकासूर मनोवृत्ती झाली. हा, काही ट्रेड अशा असतील जिथे 500 वरती $200-150 प्रॉफिट होईल. काही ट्रेड अशा असतील का? हो, असतील. प्रत्येक ट्रेडकडनं ती अपेक्षा ठेवायची का? अजिबात नाही ठेवायची मित्रांनो. ठीक आहे, चलो थांबू मग इथे. बाकीचा कोणाला काही प्रश्न आहे? एवढंच म्हणाल शेवटी, एकदा विश्वास ठेवून बघा, डगमगला जाणार नाहीये. ऑलरेडी आपण मनी बॅक गॅरंटी दिलेली आहे, तुमचा विश्वास राहावा यासाठीच ती दिलेली आहे. मला माहिती आहे की तुम्ही जर तुमचं 100% दिलं तर इथं मी माझं 1000% देणार आहे, आणि मग ते होणारच आहे सगळं वर्कआउट. ठीक आहे, 100% द्यायला तयार असाल, बॅच तुमची आहे. कोणाचे काही फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, सर मंथ एंड आहे, लास्ट वीक आहे किंवा शेवटचे 10 दिवस आहेत, मी पैसे ऑगस्टमध्ये देऊ शकतो, आता फक्त नावाला 5,000 देतो, बाकीच्या ऑगस्टमध्ये फर्स्ट वीकला किंवा पहिल्या 10 दिवसात देऊ शकतो सॅलरी झाल्यावरती, तुम्ही तसं करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तसं तुम्ही करू शकता, जस्ट लेट मी नो. आणि ज्यांच्यावर मी विश्वास ठेवून सांगितलंय, समजा कोणतरी आज मला 5,000 पाठवले, कुणी 1,000 पाठवले, त्यांनी बोलले की ऑगस्टच्या 10 तारखेला उरलेले पैसे देतो सर, तर त्या लोकांना सांगतो फक्त विश्वास मी ठेवतोय, तो विश्वास ब्रेक करू नका. तुम्ही माझ्यावर ठेवलेला मी ब्रेक होऊन देणार नाही. थँक्यू सो मच, बाय बाय. आणि असंच आपण रोज अलार्म लावायचा, 9:30 वाजले की बॅच बंद करायची, 8 वाजता सुरू करायची, 8चे 8:10 वगैरे होतील आणि या टायमाला बंद करायची, म्हणजे जेणेकरून कोणाचाच डिस्टर्ब नाही होणार काहीच टाइम वगैरे. ठीक आहे. आणि अजून एक मित्रांनो, एक 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 गोष्ट अनाऊन्स करायची होती मला. काही लोक गेलेच आता मी हे बोलल्यामुळं, बाय बाय म्हणून. तर तुम्हाला सांगतो, बाकीच्यांना पण सांगतो, मी प्रत्येकाला एक रोल नंबर अलोकेट होईल. तुम्ही जेव्हा बॅचमध्ये याल, तुम्हाला स्क्रीन दिसते आता सध्या की मी स्क्रीन बंद केली, शेअर करतो पुन्हा एकदा. तुम्ही जेव्हा बॅचला याल, तुम्हाला इथे स्वतःचं नाव दिसेल पार्टिसिपेंट्समध्ये, बरोबर. पार्टिसिपेंट्समध्ये स्वतःचं मेंटली फिट राहण्यासाठी काय करता, तुम्ही मेंटली फिट राहण्यासाठी काय करता, मॅडम बॅचमध्ये दिलेच उत्तर, आता टाइम आपल्याला पुरा पडेल, अदरवाईज पर्सनलमध्ये चर्चा करू याच्यावर.
पार्टिसिपंट्स आहेत तुम्ही. आता मला माझं नाव इथे बदलायचंय, ठीक आहे. इथे जायचं, रिनेम करायचं. रिनेम केलं, समजा माझा रोल नंबर आहे 1. मी काय करणार, नाव माझं काही असू दे, मी माझा रोल नंबर वापरणार. जो मला दिलाय तोच रोल नंबर मी वापरणार, 0.1 असं, आणि एसएम ट्रेडिंग झोन चेंज. हे प्रत्येकाने करायचंय. तुम्हाला रोल नंबर अलोकेट केला जाईल, स्वतःचा रोल नंबर वापरायचा आहे आणि कॅमेरा ऑन ठेवायचा आहे. रोल नंबर दिले जातील ते वापरायचे, एवढं लक्षात ठेवा. रिनेम कसं करायचं हे तुम्हाला करून पण दाखवलं मी. इथे जस्ट जायचं, पार्टिसिपंट्स, रिनेम. दुसऱ्यांचा रोल नंबर वापरायचा नाही, स्वतःचा वापरायचा. ओके, एवढी एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल. करून दाखवली कशी करायची, सोपी असते खूप. आणि झूमला तुमच्या ईमेल आयडीने लॉग इन करा, जेणेकरून तुम्हाला कधीही काही कसलाही त्रास होणार नाही की सर साइन इन करता येत नाही वगैरे, तसं काहीच होत नाही. जस्ट झूम ऍप्लिकेशनला जायचं, साइन इन विथ जीमेल, बस होऊन जातं. ब्राउझर मधून ट्रेडिंग व्ह्यूला पण जायचं, साइन इन विथ जीमेल करून द्यायचं. चलो, धन्यवाद तुमचा एवढा महत्वाचा टाइम मला दिल्याबद्दल. आणि तुम्ही विश्वास ठेवाल अशी माझी अपेक्षा आहे, कारण मी तो डिझर्व करतो, म्हणून माझ्याकडनं मी तुमच्याकडनं तशा अपेक्षा ठेवतोय. चलो, बाय.